पुन्हा पहिल्यापासून सुरू कर. हां, सुरू करते पहिल्यापासून मग. नमस्कार मंडळींनो. थोडासा काहीतरी मला वाटतं तांत्रिक बिघाड झाला होता. मी पुन्हा सुरुवातीपासून बोलते आपल्याशी. मी डॉक्टर वृषाली किन्हाळकर आपल्या सगळ्यांशी इथे माझं वाचन माझं आकलन ह्या विषयावर बोलण्यासाठी आले आहे. सध्याचा काळ हा असा आहे की कोरोनाच्या साथ संसर्गामुळे आपलं सगळ्यांचं अतिवेगवान जगणं जे होतं ते थोडंसं संथलयीमध्ये होतं आहे सध्या. आणि ह्या संथलयीत जगताना मला माझे जुने दिवस आठवत आहेत. आम्ही जेव्हा लहान होतो, शाळेमध्ये होतो, त्या काळामध्ये जगणं संथ होतं. आणि त्या संथ जगण्यामध्ये मला आठवते दुपारची वेळ कशी असायची, की दुपारच्या वेळेला सगळी घरं शांत असायची. आणि आठवतं की सायकलवर पुस्तकांची पिशवी घेऊन एक मुलगा यायचा आणि त्या पुस्तकांच्या पिशवीमध्ये काही मासिकंसुद्धा असायची. आणि आमच्या घरामध्ये, प्रत्येकच घरामध्ये किंबहुना, की तो पिशवी घेऊन आलेला जो मुलगा असायचा त्या पिशवीतल्या सगळा जो ऐवज असायचा, मासिकं आणि पुस्तकं, त्याच्यावर आम्ही सगळे तुटून पडायचो. पुस्तकं चाळणं हा सुद्धा एक मोठा आनंद होता. पुस्तकं वाचणं त्याहून मोठा आनंद होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरातली सगळी माणसं ती पुस्तकं वाचायची, त्याच्यावर चर्चा व्हायची, संवाद व्हायचे. आणि मला असं आज जाणवतं की त्याच्यातूनच संस्कार झिरपत जायचे. आज आपण ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये वारंवार एक शब्द ऐकतो की होम डिलिव्हरी. होम डिलिव्हरी असं म्हटलं की मला आठवतं त्याचा मराठी शब्द म्हणजे घरपोच. आणि घरपोच शब्द म्हटलं की आमच्यासारखी माणसं जी आज 50, 60, 70मध्ये आहेत, त्या सगळ्या माणसांना घरपोच शब्दाच्या सोबत लगेच घरपोच लायब्ररी असंच आठवतं. घरपोच लायब्ररी एक फार मोठा आनंदाचा भाग आमच्यासाठी त्या काळामध्ये होता. आणि त्या घरपोच लायब्ररीमुळे आम्ही अनेक माणसं पुस्तकांच्या नादी लागलो. आता हे पुस्तक वाचणं कशासाठी, पुस्तकं वाचून नेमकं काय होतं, असाही प्रश्न काही जणांना पडत असेल. तर ह्या पुस्तकांनी काय दिलं बद्दलच मी तुमच्याशी आज बोलणार आहे. पुस्तकांनी सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आम्ही लहान होतो, फारशी समज नव्हती, तेव्हा मात्र फक्त मनोरंजन व्हायचं. करमत नाही म्हणून कुठलं तरी पुस्तक घ्यायचं आणि वाचायचं ही त्या काळी आमची पद्धत होती. सर्वांचीच असेल त्या काळच्या. नंतर जशी थोडी समज यायला लागली तसं मग ह्या पुस्तकांनी संस्कारसुद्धा दिले. आणि आज जेव्हा मी तुमच्याशी बोलते आहे की माझं वाचन माझं आकलन ह्या विषयावर, तर आजपर्यंत जे काही वाचून झालं, जे वाचलं गेलं, ते सगळं वाचल्यानंतर आज असं जाणवतं की जे काही आज आपलं व्यक्तिमत्व बनलं आहे, जो काही आज आपला स्वभाव बनला आहे, जी काही आयुष्याबद्दलची थोडीफार समज आज आली आहे, जे काही आयुष्याचं रहस्य थोडंफार उमगलं आहे, थोडीफार प्रश्नांची उकल करायचं जमलं आहे, त्या सगळ्या गोष्टींमध्ये, सगळ्या यशामध्ये, सगळ्या कर्तृत्वामध्ये, सगळ्या कामांमध्ये, एकूणातच आयुष्याच्या आजपर्यंतच्या 60पर्यंतच्या वाटचालीमध्ये ह्या पुस्तक वाचनाचा फार मोठा असा भाग आहे. म्हणजे बरंचसं श्रेय ह्या वाचनाला मी देईन. त्यामुळे आपला स्वभाव घडतो, व्यक्तिमत्व घडतं, विचार करायची एक सवय आपल्याला लागते. आणि हे सगळं कसं होत जातं, कुठली पुस्तकं आपण वाचतो, हा प्रत्येकाचा वेगवेगळा प्रांत आहे. तरी देखील मी माझ्या वाचण्यात आलेली, माझ्या आजही लक्षात राहिलेली अशी अनेक पुस्तकं आहेत. त्यापैकी काही पुस्तकांविषयी मी आज तुमच्याशी बोलणार आहे. ही जी पुस्तकं आहेत, ह्या पुस्तकांमध्ये असलेली माणसं, ज्यांना मी असं म्हणेन की कागदावरची माणसं, तर ही कागदावरची माणसं, ही कागदावरची पात्रं, ही मला काय काय शिकवत गेली, एकूण आयुष्य मी कसं समजून घेतलं, हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर मला असं वाटतं की ह्या एकेका पुस्तकाचा आढावा थोडासा संक्षिप्त रूपामध्ये मी आपल्यापुढे घेणार आहे. अगदी सुरुवातीला जर मी असं म्हणेन की काय शिकले पहिल्यांदा, काय वाचलं पहिल्यांदा, तर मला आठवतं ते श्यामची आई पुस्तक. श्यामची आई पुस्तकापासून सुरू होऊन मग आजपर्यंत जर विचार करायचा ठरवला तर मी असं म्हणेन की किमान एक 4 ते 5 पुस्तकांबद्दल मला आपल्याशी बोलायचं आहे. त्यापैकी दुसरं पुस्तक मी असं म्हणेन की राम पटवर्धनांनी अनुवाद केलेलं पाडस. तिसरं पुस्तक मी म्हणेल व्यंकटेश माडगुळकरांचं बनगरवाडी. त्याच्यानंतर मला आठवेल ह.मो. मराठेंचं बालकांड आणि गोनी दांडेकरांचं माचीवरला बुधा. आणि जर वेळ मिळाला तर मी विश्राम बेडेकरांचं रणांगण आणि पु. शी. रेगेंची सावित्री ह्या कादंबऱ्यांवर सुद्धा थोडंसं आपल्याशी बोलेन. आपण सुरुवात करूया बालकांडपासून. बालकांड हे जे पुस्तक आहे हे ह.मो. मराठेंचं
त्यांच्या लहानपणाविषयी बोलणारं पुस्तक आहे. ह मो मराठे हे अत्यंत मोठे लेखक, पत्रकार, आणि त्यांचं जे बालपण होतं त्या बालपणामधलं त्यांचं जे नाव म्हणजे हनू, असं घरचं नाव. तर ह्या हनूच्या वयाची पहिली 12 वर्ष कशी गेली हे बालकांड पुस्तक सांगतं. तर चित्पावन ब्राह्मणांचं हे कोकणातलं घर अतिशय सुस्थितीमध्ये पहिल्यांदा होतं, आणि त्यांचे वडील म्हणजे मोरेश्वर मराठे आणि त्यांची आई यांना तशी त्या काळामध्ये सुबत्ता होती, घर होतं, गुरंढोरं होती, जमीन होती, शेत, पोफळी सगळं होतं. पण ह्यांच्या वडिलांचा म्हणजे ह्या मोरेश्वर मराठेंचा जो स्वभाव होता हा स्वभाव अत्यंत हेकट, संतापी असा स्वभाव होता. आणि त्यांना म्हणजे हमो मराठेंना, आता पुस्तकामध्ये त्यांचं नाव हनू आहे म्हणून आपण हनूच म्हणूया, हनूला बरीच भावंडं झाली पण ती जगली नाहीत. म्हणजे त्यांच्या आईची अनेक बाळंतपणं झाली, पण सगळ्या बाळंतपणात जन्मलेली मुलं काही ना काही कारणाने आजारपणाने मरून गेली आणि फक्त 2 मुलं जिवंत राहिली, मोठा बाबल आणि धाकटा हा हनू. आणि ह्या बाबल आणि हनूच्या सोबत आई आणि वडील ह्यांचं जे जगणं होतं त्या जगण्यामध्ये म्हणजे संपन्न स्थितीत असूनसुद्धा केवळ वडिलांच्या स्वभावामुळे ह्या 2 मुलांच्या नशिबी जो वनवास आला लहानपणी, त्या वनवासाची ही कथा आहे. आणि हा वनवास म्हणजे काय आहे, केवळ फरफट आहे अक्षरशः. बरं, ती फरफट होण्यासाठी कारणीभूत काय, तर केवळ त्यांच्या वडिलांचा स्वभाव, हेकट स्वभाव, संतापी स्वभाव, चिडचिडा स्वभाव, कोणाचं ऐकून अजिबात घ्यायचं नाही, आणि प्रत्येक माणसाचं त्यांचं भांडण व्हायचं. त्यामुळे हनूला जसं आठवतं तसं तो जो सांगत जातो, ती कथा सांगत जातो, ती लहानपणाची गोष्ट सांगत जातो, आणि त्या गोष्टीमध्ये आपण अडकत जातो. 350 पानांची ही कादंबरी आहे, पण ह्या कादंबरीमध्ये कुठेही रम्य असं काहीही नाही आहे. रम्य नाही, रोमांचकारी नाही, रहस्य नाही, आहे ती केवळ फरफट, केवळ वनवास, केवळ त्रास आणि भूक, भूक आणि भूक. 3 प्रकारच्या भूकांचं वर्णन ह्या कादंबरीमध्ये येतं. पहिली भूक ही पोटाची भूक, दुसरी भूक ही मायेची भूक, कुणीतरी माया करावी, कुणीतरी जवळ घ्यावं, कुणीतरी प्रेम करावं, प्रेमाने जेवू घालावं 2 घास, कुणीतरी मनातली व्यथा विचारावी, तुझ्या मनात काय आहे, तुझी काय इच्छा आहे असं विचारावं, ही एक लहानपणीची भूक. आणि तिसरी भूक म्हणजे शाळेची, शाळा शिकण्याची भूक. अशा ह्या 3 भूकांसाठी मनात तडफडणारा हा मुलगा, पण जेव्हा हे पुस्तक लिहिलं आहे या पूर्ण पुस्तकामध्ये इतका अनाग्रही सूर आहे, कुठेही तक्रार नाही, कुठेही रडगाणं सांगण्याचा आवेश नाही, मी किती सहन केलं हे सांगण्याचा सुद्धा आविर्भाव नाही आहे. सांगणं हे केवळ सांगणं आहे, केवळ एक प्रांजळ कथन आहे, पण त्या कथनामध्ये आपण अडकत जातो. त्या हनूची फरफट पाहून आपल्या पोटामध्ये कालवाकालव होते. आणि मग हा हनू जेव्हा 12 वर्षाचा होतो तेव्हा त्याचा मोठा भाऊ म्हणजे हा बाबल त्याला शिकण्यासाठी आपल्याजवळ ठेवून घेतो, आणि तिथून पुढे हनूची रीतसर शाळा सुरू होते. तिथं हे बालकांड संपतं. ह्या बालकांडामध्ये काय आहे, वडिलांचं रागावणं, वडिलांचं चिडणं, हे गाव सोडायचं दुसऱ्या गावाला जायचं, दुसऱ्या गावाहून तिसऱ्या गावाला जायचं, पुन्हा मूळ गावाला यायचं, अशी सगळी फरफट आहे, केवळ विक्षिप्त स्वभावामुळे झालेली फरफट. म्हणजे ह्या कादंबरीची जेव्हा आपण प्रकरणं पाहतो त्या प्रकरणांची जी शीर्षकं आहेत ती अशी आहेत की झोळमं सुटलं, झोळमं म्हणजे एक छोटंसं गाव कोकणातलं, झोळमं सुटलं, पुन्हा सुरलं, पुन्हा मालवण, आत्तेच्या घरी, तीर्थावळी आणि आईचं मरण, अशी ह्या सगळ्या प्रकरणांची नावं आहेत. आईचं मरण हे जे प्रकरण आहे ना, हे प्रकरण जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपलं नेमकं काय होतं हे मला शब्दात सांगता येणार नाही, पण आपल्याला इतकी प्रचंड अस्वस्थता येते, आपल्याला करमतच नाही अजिबात ते प्रकरण वाचल्यानंतर. इतके त्या आईचे हाल होतात, ती आई मरते शेवटी, आणि हे सगळं पाहिल्यानंतर आपल्याला काही बोलवतच नाही, पुढचं प्रकरणसुद्धा वाचवत नाही, पण पुन्हा वाटतं की त्या छोट्या हनूचं काय झालं असेल, त्याच्यामुळे दुसरं मन आपल्याला पुन्हा पुस्तक उघडायला लावतं. असं करत करत आपण ती 350 पानांची कादंबरी वाचतो. कुठेही काहीही रम्य असं नसताना सुद्धा त्या छोट्याशा मुलाची शिक्षणासाठीची धडपड, मनातली त्याची इच्छा की मला शिकायचं आहे, शाळा सुटते, पाटी फुटते, खऱ्या अर्थाने पुस्तकामध्ये त्याची खरोखर एकदा त्याची पाटी फुटते. आणि मग वडील काय म्हणतात माहिती, फुटली तुझी पाटी ना, जाऊ दे, नकोच शाळा, आता चल माझ्याबरोबर शेतामध्ये काम करायला. म्हणजे इतक्या सहजपणे वडील त्याचं स्वप्न अगदी पाण्यामध्ये जाऊ देतात.
एक जाणवतं ह्या पुस्तकामध्ये की वडिलांना कधीही आपल्या ह्या दोन्ही मुलांची, जी मुलं आईविना वाढतायत, त्या मुलांच्या मनामध्ये शिरावंसं वाटत नाही. आपल्याच मनाचं ते वडील करत राहतात. तरीसुद्धा पूर्ण पुस्तकात वडिलांबद्दल अपशब्द नाही. फक्त वर्णन आहे की काका चिडले, काकांनी मारलं, काका म्हणाले की चल दुसऱ्या गावाला, काकांनी पुस्तक घेऊन द्यायला पैसे नाहीत म्हटलं, किंवा जे काय असेल ते फक्त वर्णन आहे. कुठेही वडिलांच्या बरोबर तक्रारीचा शब्द नाही, रडगाण्याचा शब्द नाही, किंवा माझ्यावर किती अन्याय झाला हे सांगण्याचा आविर्भावसुद्धा पुस्तकामध्ये नाही आहे. आणि ह्या पुस्तकामध्ये एक एक प्रसंग असे आहेत की आपल्याला जाणवतं की हा पुढे चालून इतका मोठा लेखक झालेला हा माणूस, याचं बालपण केवढं करुण आहे. एकदाही पोटभर जेवायला मिळाल्याचा एकही प्रसंग त्या पुस्तकामध्ये नाही आहे. एकदाही कुठेतरी चैन मौज करायला ही मुलं गेलीत असा प्रसंग नाही आहे. सबंध पुस्तकामध्ये केव्हा तरी एकदा आई जिवंत असताना आई त्यांना दोघांना एक पौराणिक चित्रपट पाहायला पाठवते. एवढा एक संदर्भ, एवढी एक घटना सुखद त्या पुस्तकामध्ये आहे. आणि एकदा त्यांची मुंज होते तेव्हा या दोघांच्या अंगावर नवे कपडे येतात. बाकी सबंध पुस्तकभर अत्यंत कमी कपडे, गरजेपुरतेच कपडे, गरजेपुरतंच अन्न, किंबहुना मी असे म्हणेन अर्धपोटी राहण्याचे प्रसंग जास्त आलेले आहेत. तरीसुद्धा या मुलाची शिकण्याची इच्छा संपत नाही. तो मुलगा जेव्हा जवळपास 10-12 वर्षाचा होतो तेव्हा त्याचं पहिलीचं सुद्धा त्याच्याजवळ प्रमाणपत्र नसतं, कारण वडिलांनी सारखं असं ह्या गावाहून त्या गावाला, त्या गावाहून त्या गावाला नेलेलं असतं. आणि मग जेव्हा तो त्या शाळेमध्ये जातो तर त्याला पहिलीत बसायला लाज वाटते बिचारायला. एवढा मोठा वयाचा झालेला तो, आणि पहिलीत कसं बसायचं. तो त्या शिक्षकांना विनंती करतो की सर मला लाज वाटेल पहिलीत बसायला, मला दुसरीत तरी बसवा. आणि मग तो 6-6 महिन्यात पहिली पास, दुसरी पास, तिसरी पास करत चौथीमध्ये जातो. एकही पुस्तक घेण्याची ऐपत नाही. दुसऱ्यांची पुस्तकं तासभर आणून हा मुलगा वाचत असतो आणि प्रत्येक वेळेस वर्गामध्ये पहिला येत असतो. अशा ह्या करोड मुलाची ही बालकांड नावाची कादंबरी, ह्याच्यात 1-2 प्रसंग इतके हृद्य आहेत, मी तुम्हाला सांगते. लेखकाची कमाल ही आहे की कादंबरीमध्ये असं रोमांचकारी, कुठे काही प्रेम प्रकरण असं काहीही नाही कादंबरीमध्ये, कुठे रहस्य नाही. तरी देखील आपण एकही पान कादंबरीमधलं सोडत नाही. सबंध कादंबरी आपण वाचतो सतत अस्वस्थ होऊन की ह्या मुलाचं काय होईल, ह्या मुलाचं काय होईल, कधी याला पोटभर जेवायला मिळेल, कधी याची शाळा चांगली व्यवस्थित होईल, असं आपल्याला वाटत राहतं. एक प्रसंग असा आहे ह्या कादंबरीमध्ये, विशेषतः आजच्या पिढीला तो अगदी अविश्वसनीय असा वाटेल की त्या शाळेमध्ये असताना जेव्हा तो 3रीतून 4थीत जाणार असतो, त्या काळामध्ये शिक्षक म्हणतात की आपल्याला सगळ्यांना सहलीला जायचं आहे, उद्या सगळ्यांनी नवे कपडे घालून यायचं आणि छान डब्बा घेऊन यायचं. तर ह्याला प्रश्न पडतो की सहल म्हणजे काय असतं. तो विचारतो वर्गातल्या मुलांना की सहल म्हणजे काय, आणि आपल्या पोटामध्ये भडभडून येतं अक्षरशः की या मुलाला 12 वर्षाचा मुलगा आहे, पण त्याला सहल म्हणजे काय माहिती नाही. म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये चैन, मौज, आनंद, हसणं असं काहीही नाही आहे. जगणं म्हणजे काय, तर सकाळी भात शिजवायचा आणि वडिलांची वाट बघत बसायचा, संध्याकाळी भात शिजवायचा, वडिलांच्यासोबत तो भात खायचा आणि झोपायचा. जेवण, झोप, स्नान करणं ह्याच्या पलीकडे त्याला आयुष्य माहिती नसतं, आणि त्या पोटाच्या भुकेसाठीच मरमर करायची. तर सहल म्हणजे काय असं तो विचारतो वर्गातल्या मुलांना. मग मुलं सांगतात की असं असं असते, सहल म्हणजे काहीतरी पाहायला जायचं, मग तिथे छान डबे घेऊन जायचं, नवे कपडे घालून जायचं. तो घरी येऊन वडिलांना सांगतो. वडील म्हणतात काही जायचं नाही सहलीला, आपल्याकडे नाहीत पैसे. मग तो म्हणतो शिक्षक म्हणाले की जर सहलीला नाही आलं तर मी नापास करीन. मग वडील म्हणतात ठीक आहे, जे कपडे आहेत ना ते धुवून टाक आता रात्री, स्वच्छ धुवून टाक, तेच घालून जा सकाळी. मग तो म्हणतो की शिरा, पुरी, बटाट्याची भाजी असं आणायला सांगितले सरांनी डब्यामध्ये. किती साधे पदार्थ आहेत हे, मुलांना विचार करा. शिरा, पुरी आणि बटाट्याची भाजी फार काही मोठी गोष्ट नाही आहे, पण तीसुद्धा त्यांना परवडत नव्हती. वडील म्हणतात हे सगळं कुठून आणायचं, शक्य नाही. मग ते ज्या घरामध्ये राहत असते त्या घरमालकिणीला म्हणतात वहिनी एक भाकरी करून दे पोराला. मग ती बाई रात्री भाकरी करून देते. तीच रात्रीची भाकरी तो मुलगा दुसऱ्या दिवशी सहलीला घेऊन जातो. भाकरी, त्याच्यावर एक लोणच्याची फोड आणि एक खोबऱ्याचा तुकडा. मग सहलीमध्ये सगळेजण बसतात जेवायला. जेव्हा तेव्हा सगळ्या मुलांची चमचमीत पदार्थ, कोणी भजी आणलीत, कोणी शिरा आणलाय, कोणी बटाट्याची भाजी आणली, कोणी पुऱ्या आणल्यात. आणि हा आपलं केळीच्या पानामध्ये गुंडाळलेली भाकरी बाहेर काढतो तर त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं इतरांचे पदार्थ बघून. लहानसा मुलगा.
मग सगळी मुलं म्हणतात की सर सर हा रडतो आहे. सर म्हणतात का रे हनू, का रडतोस? तर हा मुलगा म्हणतो काही नाही सर, लोणच्याची फोड डोळ्याला लागली म्हणून डोळ्यामध्ये पाणी आलं. म्हणजे विचार करा तुम्ही, आजच्या आपल्या जगण्यामध्ये आपण ही गोष्ट विचारसुद्धा करू शकत नाही की इतकी हलाखीची परिस्थिती असूनसुद्धा ह्या मुलाची शिकण्याची इच्छा कधीही मरत नाही. तो धडपडीने शिकतो, शिक्षकांना विनंती करून की मी सगळं पाठ करेन, सगळं मला येईल, मला फक्त लवकर लवकर चौथीपर्यंत न्या, कारण माझं वय खूप वाढलं आहे. मग हा मुलगा चौथीमध्ये जातो आणि तेव्हा पुन्हा वडिलांना लहर येते की आता पुन्हा मूळच्या गावाकडे जायचं. आता पुन्हा मूळच्या गावाकडे जायचं म्हणजे आला ना प्रश्न पुन्हा, की पुन्हा ह्याची शाळा सुटणार. आणि मग शाळा सुटणार म्हटलं की आपल्याच पोटात गोळा येतो. जेव्हा आपण हे वाचतो ना की वडील म्हणतात की आता पुन्हा जायचं गावाकडे, आपल्याला वाईट वाटतं की कसाबसं चौथीपर्यंत ह्याचं छान झालं आहे शाळा आता, आणि आता नेमकं पुन्हा वडील घेऊन जाणार ह्याला. मग तेव्हा मात्र त्याच्या मोठ्या भावाची भूमिका फार महत्त्वाची ठरते. आणि ह्या हनूचं आयुष्य जे बदलतं ना, हे केवळ ह्या मोठ्या भावामुळे बदलतं. या मोठ्या भावाचं नाव बाबल मराठे. तो वडिलांच्या ह्या विक्षिप्त स्वभावाला कंटाळून एकदा गावात स्वतः ज्यांच्याबरोबर राहत असतो आईवडिलांच्या सोबत, तिथून तो चक्क पळून जातो, मालवणला जातो, भिक्षुकी करू लागतो आणि शिवणाचं पण शिकू लागतो. मग तो पुढे त्या गावामधला उत्कृष्ट टेलर म्हणून तो प्रसिद्ध झाला. तो माणूस म्हणजे हमो मराठेंचा मोठा भाऊ. ह्या बाबल मराठेंनी मग तेव्हा वडिलांच्या समोर सांगितलं की अजिबात मी हनूला नेऊ देणार नाही, झाली तेवढी परवड खूप झाली आणि तुमच्यामुळे आत्तापर्यंत माझ्या आयुष्याचं तर वाटोळं झालंच आहे, पण आता हनूची शाळा इतकी बुडली, आता हनू इतका मोठा झाला आणि आताशी चौथीमध्ये गेला आहे, इथून पुढे तुमच्या लहरीप्रमाणे हनू वागणार नाही, मी हनूला सांभाळेन, तुम्हाला जिथे जायचं तिथे जा. आणि मग त्याच्या अशा ताठर आणि कडक भूमिकेमुळे वडील काही बोलत नाहीत, निघून जातात वडील. तिथून पुढे हा हनू भावासोबत राहून शिकतो आणि हाच छोटा हनू पुढे मग प्रसिद्ध पत्रकार, मोठे लेखक हमो मराठे या नावाने उदयास आला. म्हणजे एका मोठ्या लेखकाच्या बाळपणाची ही कथा आहे. ही कथा त्यांच्या भाषेमध्ये आत्मकहाणी आहे आणि ह्या आत्मकहाणीने एक फार वेगळं रेकॉर्ड केलेलं आहे की केवळ एका पुस्तकावर एक दिवसीय साहित्य संमेलन आजपर्यंत कुठं झालं नसेल कदाचित. माझ्या माहितीत तरी हे एकमेव आहे की केवळ ह्या बालकांड ह्या पुस्तकावर साखळीजवळ कोकणामध्ये सुरलं नावाचं छोटं गाव आहे, तिथे एक दिवसाचं साहित्य संमेलन ह्या बालकांडावर झालं होतं. तर असं हे पुस्तक आपल्याला काय शिकवतं? हे पुस्तक आपल्याला शिकवतं कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तरीसुद्धा कोणालाही दोष न देता, तोंडातून चकार शब्द वाईट न काढता, फक्त आपली भूक काय आहे ते आपण ओळखायचं. ह्या माणसाने ओळखलं की आपली भूक काय आहे. माझी भूक आहे की मला शिकायचं आहे, आणि तो शिकत गेला. पुस्तकं हातात नसताना, स्वतःचं एकही पुस्तक नसताना हा मुलगा वर्गामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत असे. मला असं वाटतं की एवढं जरी आपल्याला समजलं तरी ह्या पुस्तकाने आपल्याला खूप दिलं असं आपल्याला वाटेल. आणि कुठेही पुन्हा तक्रारीचं सूर नाही पुस्तकामध्ये. म्हणजे आपल्याला नेहमी असं वाटते की एखादं पुस्तक वाचायचं म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी रंजक मसाला हवा, काहीतरी सुंदर सुंदर वर्णनं हवीत, काहीतरी घटनाक्रम असावा असा की जो म्हणजे एकदम कथानकाला वळण मिळतं आहे, काहीतरी रोमांचकारी असावं, प्रेमकथा असावी, सुंदर स्त्रियांची वर्णनं असावीत, असं काहीही ह्या पुस्तकामध्ये नाही. तरीसुद्धा हे पुस्तक आपण सोडू शकत नाही हातातून. आणि जेव्हा पुस्तक संपतं तेव्हा आपल्याला जेव्हा लक्षात येते की आता हनूची शाळा सुटणार नाही आहे, तेव्हा आपल्याला कुठेतरी हायसं वाटतं. असं हे बालकांड नावाचं पुस्तक हमो मराठेंचं. आज मराठे हयात नाहीत, पण त्या पुस्तकाच्या रूपाने इतर अनेक पुस्तकं त्यांची आहेत, खूप चांगली पुस्तकं त्यांची आहेत. सगळी पुस्तकं मी सांगत बसले तर फार वेळ होईल, म्हणून मी थांबते की हे बालकांड पुस्तक अवश्य आपण वाचलं पाहिजे. हे पुस्तक आपल्याला हे शिकवतं की काळाने, नियतीने किंवा कुठल्याही कारणाने, घरातल्या माणसांच्या स्वभावामुळे का होईना, आपल्या आयुष्यात जर वेगवेगळी संकटं येत असतील, आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करताना आपल्याला अडचणी येत असतील, तरीसुद्धा मनाचा तोल न ढळू देता आपण आपल्या स्वप्नांचा पाठलाग करायचा, ती स्वप्न पूर्ण होतात. हेच हे पुस्तक आपल्याला सांगतं. आता आपण दुसऱ्या पुस्तकाकडे जाऊया. दुसरं पुस्तक जे मला खूप आवडतं, ज्या पुस्तकाने माझ्यावर खूप प्रभाव कायम ठेवलेला आहे, जे पुस्तक मी वारंवार वाचते, ते पुस्तक म्हणजे पाडस. हे पुस्तक म्हणजे अमेरिकन लेखिका, तर त्या लेखिकेच्या ह्या
ओरिजिनल पुस्तकाचा हा अनुवाद आहे. तर हा अनुवाद जो आहे, हा अनुवाद राम पटवर्धन यांनी केलेला आहे. आणि हा जो अनुवाद आहे, मार्जोरी कीनन रोलिंग्स असं नाव त्यांचं आहे ओरिजिनल. त्या फ्लोरिडामध्ये राहत होत्या, मार्जोरी कीनन रोलिंग्स. आणि त्यांनी फ्लोरिडामध्ये राहत असताना त्यांना काही शिकारी माणसं भेटली, काही गावातली माणसं भेटली, जंगलात राहिलेली पूर्वीची माणसं भेटली. आणि त्यांनी काही त्या काळातल्या जंगलातल्या म्हणजे जुन्या गोष्टी त्यांना सांगितल्या. पुस्तकातलं जे कथानक आहे ते आजचा जर आपण विचार केला तर साधारणपणे 150 वर्षापेक्षा जास्त जुनं ते कथानक आहे, फ्लोरिडाच्या जंगलामध्ये राहणाऱ्या लोकांबद्दलचं. पण ते आज जरी आपण वाचलं ना, तुम्हाला ज्यांनी वाचलं नाही त्यांना मी सांगते की तुम्ही आज जरी ते पुस्तक वाचलं, तुम्हाला त्या पुस्तकामध्ये असं जुनं असं काही वाटणार नाही. निसर्ग, निसर्गाचा क्रम, ऋतुचक्र, ऋतुचक्राची संथ लय, त्या निसर्गाच्या सोबत जुळवून घेणारा माणूस, त्या माणसासोबत असणारी इतर माणसं, माणसांचे स्वभाव, प्राण्यांशी पक्ष्यांशी जुळवून घेणं, माणसांशी जुळवून घेणं, निसर्गाच्या ऋतुचक्राशी जुळवून घेणं, ह्या सगळ्या गोष्टी आजही तशाच आहेत. थोडाफार फरक असेल. तर ह्या पुस्तकामध्ये जी गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगते. पाडस म्हणजे हरणाचं पिल्लू. तर ह्या पुस्तकामध्ये पाडस म्हणजे एक हरणाचं पिल्लू आणि एक शेतकऱ्याचा मुलगा, ह्या दोघांच्या मैत्रीची, दोघांच्या स्नेहाची, दोघांच्या नात्याची ही कथा आहे. जोडी नावाचा एक शेतकऱ्याचा मुलगा, त्याच्या वडिलांचं नाव पेनी बॅक्स्टर, त्याच्या आईचं नाव ओरी बॅक्स्टर आणि हा स्वतः जोडी बॅक्स्टर, असं हे बॅक्स्टर कुटुंब छोटंसं. हे फ्लोरिडाच्या जंगलामध्ये एक छोटीशी त्यांची शेतजमीन आहे. त्या शेतजमिनीमध्ये काहीतरी पीक लावत जगत असतात. आणि ह्या ओरी आणि पेनीला अनेक मुलं होतात पण ती वाचत नाहीत. केवळ हा जोडीच वाचलेला असतो. आणि जोडी जेव्हा कादंबरी सुरू होते तेव्हा साधारणपणे तो असा बालपणातून तारुण्यामध्ये जाण्याच्या अशा त्या उंबरठ्यावर आहे, ज्याला आपण किशोरवय म्हणू. तो अल्लड आहे, तो बालिश आहे, तो निरागस आहे. आणि तेव्हा ती कादंबरी सुरू होते. आणि साधारणपणे 1 वर्षाचा कालावधी हे पुस्तक सांगतं आपल्याला. हेही पुस्तक जवळपास 300-350 पानांचं आहे. आणि ह्या पुस्तकामध्ये आपल्याला जोडी आणि तो हरिणाचं पिल्लू, त्याचं नाव फ्लॅग आणि जोडीची मैत्री, त्या दोघांचं नातं, त्यांचे ते निरागस प्रेम, ह्या प्रेमासोबत वर्षभराच्या काळामध्ये जोडीमधला लहान मुलगा एक तरुण जोडी होतो. असा हा प्रवास आहे. हळूहळू तो मोठा होतो. जोडीच्या सोबत राहणारा हा जो पिल्लू आहे त्याचं नाव तो फ्लॅग आणि हा जोडी, त्यांचं प्रेम, त्यांचं फिरणं, त्यांचं इकडे तिकडे हिंडणं, आनंद घेणं, हे सगळं होत असताना जोडी मोठा होतो. आणि वेळ अशी येते की त्याला त्या हरणाच्या पिल्लाला आता जास्त काळ आपल्यासोबत ठेवता येणार नसतं. होतं असं की यांची छोटीशी शेतजमीन असते. ते हरणाचं पिल्लूसुद्धा मोठं व्हायला लागतं आणि ते शेतातल्या पिकाची नासाडी करू लागतं. आणि त्याच्या आधीच्या वर्षी दुष्काळ पडलेला असतो, अन्नधान्य कमी असतं. यांची परिस्थिती अशी यथातथाच असते, हे काही श्रीमंत नसतात. आणि मग जेव्हा ते वडील पाहतात की सारखं हे हरणाचं पिल्लू धान्याची नासाडी करत आहे, पीक लावलं, पीक उगवलं की ते नासाडी करते पिल्लू, त्याच्यातून नाचत जाते, सगळं पीक खराब होऊन जाते. तेव्हा त्याला ते समजावून सांगतात जोडीला की आता ह्या पिल्लाला आपण सांभाळणं योग्य नाही. आता आपल्याला निर्णय घेतला पाहिजे की आपण जगायचं, अन्न खायचं का फक्त ह्या पिल्लाला सांभाळायचं. आणि जोडीला हे काही सगळं पेलत नाही त्याच्या मनाला. लहान असतो तो, पण ह्या प्रकरणानंतर तो मोठा होतो. म्हणजे कादंबरीमध्ये एक वळण असं येतं की ती आई, जिचं नाव ओरी आहे, ती थोडीशी अशी व्यक्तिमत्वाची दाखवली आहे की तिची अनेक मुलं दगावल्यामुळे असेल किंवा माहीत नाही, पण ती थोडीशी कठोर, व्यवहारी, थोडीशी अशी प्रेम माया ह्या गोष्टींपासून थोडीशी अलिप्त. म्हणजे ती सगळं करत असते पण असं मायेचे शब्द बोलणं, मायेने जवळ घेणं हे तिला जमत नसतं. थोडीशी व्यवहारी असते ती. आणि ती 5-6 वेळेस पाहते की हे जे फ्लॅग नावाचं हरणाचं पिल्लू आहे, पाडस, ते धान्याची नासाडी करत आहे. एक दिवस कठोर होऊन ती आई त्या हरणाच्या पिल्लाला गोळी घालते आणि तिथे जोडी बिथरतो. आता लहान जोडी मोठा होऊ लागलाय, त्याला समजते काहीतरी, आपण तरुण होतो आहोत, वेगळं वेगळं समजतंय सगळं, पण नीट समजत नाही आहे.
थोडासा रागीट होतो तो, थोडासा असा आक्रमक व्हायला लागतो आणि पिल्लाला आईने मारलं याचा त्याला खूप राग येतो. तिथून थोडीशी कलाटणी मिळते ह्या कादंबरीला, पण नंतर लगेचच आयुष्य त्याला शिकवतं की खरं आयुष्य काय आहे, आयुष्यात कोणते निर्णय कधी घेतले पाहिजेत हे सगळं त्याला समजायला लागतं. आणि त्या कादंबरीमध्ये सगळ्यात सुंदर गोष्ट काय असेल तर पेनी आणि जोडी यांचं बाप लेकाचं नातं. तो बाप आपल्या मुलाला जाणून आहे की हा निरागस आहे, कोवळा आहे, छोटा आहे, त्याचं हे छानसं जे बालपण आहे हे असंच राहिलं पाहिजे. कारण त्या बापाला माहीत आहे की आपली शेतजमीन अशी आहे की ह्याच्यामध्ये खूप पिकत नाही. त्यामुळे जंगली श्वापदं, पक्षी, प्राणी, कीटक, निसर्ग, पूर, पाऊस, ऊन ह्या सगळ्यांशी लढत लढत आपल्यासारखंच आयुष्य पुढे जोडीला काढायचं आहे. मग त्याला वाटतं की निदान बालपण तरी ह्याचं सुखात जाऊ देत, म्हणून तो जोडीला त्याचं बालपण मनसोक्त उपभोगू देतो. आणि हा पेनी नावाचा त्याचा जोडीचा बाप हा आपल्या मुलीशी कसं वागावं ह्याचा एक वस्तुपाठ आपल्याला देतो. आणि हे पुस्तक आपल्याला केवळ इतकंच सांगत नाही, तर हे पुस्तक आपल्याला हे देखील सांगतं की निसर्ग, पाणी, पाऊस, जंगली श्वापदं, प्राणी, पक्षी, इतर माणसं, शेजारी ह्या सगळ्यांचं जग फ्लोरिडातल्या जंगलातलं असो की आपल्या भारतामधलं असो, आमच्या नांदेडचं असो, सगळीकडे तशीच माणसं आहेत, तशाच वृत्ती आहेत, तसेच स्वभाव आहेत. स्वार्थासाठी काहीतरी वेगळं करणारी माणसं आहेत, रागवणारी माणसं आहेत, चिडणारी माणसं आहेत, घाबरणारी माणसं आहेत, निर्भीड माणसं आहेत. हे सगळं ही कादंबरी आपल्याला सांगते. आणि जेव्हा आपल्या लक्षामध्ये येतं की आता हा जो जोडी आहे हा आता मोठा झाला आहे, फ्लॅगला विसरण्याचा तो प्रयत्न करतो आहे, तेव्हा आपल्यासुद्धा पोटामध्ये कुठेतरी तुटल्यासारखं होतं. आणि ही पाडस कादंबरी जेव्हा संपते तेव्हा हा जोडी जो छोटा असतो, तो छोटा जोडी आणि ते छोटंसं पाडस फ्लॅग हे अंतर्धान पावतात आणि हा नवाच एक तरुण जोडी आपल्यापुढे उभा राहतो. तिथे ही कादंबरी संपते. तर अशी ही कादंबरी जवळपास 350 पानांची असेल. एकदा वाचून आपलं पोट भरत नाही. कितीदाही वाचा तुम्ही, कुठल्याही पानापासून सुरुवात करा, तुम्ही त्या कादंबरीमध्ये रममाण होता. म्हणजे आपल्याला असं वाटतच नाही की हे फ्लोरिडाच्या जंगलात घडतंय, कुठंतरी दूर अमेरिकेचं ते जंगल आपल्याला माहीत नाही, आपण पाहिलेलं नाही, असं वाटतच नाही. हा त्या अनुवाद करणाऱ्या राम पटवर्धनांचा सगळ्यात मोठा कौशल्याचा गुण आहे. हे त्यांचं कौशल्य अनुवाद करण्याचं की कुठेच तो अनुवाद वाटत नाही आपल्याला. आणि आपण पुन्हा 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 पाडस वाचत राहतो. निसर्ग आपल्याला काय शिकवतो. ह्या पुस्तकामध्ये एक फार सुंदर वाक्य आहे की जेव्हा तो जोडी फ्लॅगला त्याची आई मारून टाकते तेव्हा चिडून बाहेर निघून जातो, पण पुन्हा काही दिवसांनी परत येतो तेव्हा वडील त्याला म्हणतात की हे बघ जोडी, हे आयुष्य खूप सुंदर आहे, पण हे आयुष्य सोपं मात्र नाही. मला असं वाटतं की आपण म्हणतो ना आजकाल आपला एक शब्द आहे की टेक होम मेसेज. टेक होम मेसेज जर ह्या पुस्तकाचा काय असेल तर तो हा आहे की आयुष्य खूप सुंदर आहे, पण सोपं मात्र नाही आहे. हर घडी, प्रत्येक पावलावर, प्रत्येक वळणावर आपल्याला आव्हानं असतात, पण तरी देखील निसर्ग आपल्याला शिकवतो, माणसं आपल्याला शिकवतात, आपली नाती आपल्याला शिकवतात आणि मग ते आयुष्य आपल्याला सुंदर करता येतं. असा टेक होम मेसेज देणारं हे पुस्तक अनेक वेळा वाचलं तरी आपलं पोट भरत नाही. ह्या पुस्तकावर चित्रपटसुद्धा निघालेला आहे, द इयरलिंग नावाचा, पण मी तो चित्रपट पाहिलेला नाही. मी ही कादंबरीच अनेकदा वाचली आहे आणि आणखीनही कितीदाही वाचण्याची माझी तयारी आहे. आपण आता दुसऱ्या एखाद्या पुस्तकाकडे जाऊया. ही पुस्तकं अशी आहेत की मला असं वाटतं की ही माणसं मी पाहिलेली आहेत. या पुस्तकांमधली जी पात्रं आहेत, पेनी बॅक्स्टर असो, जोडी असो, तो फ्लॅग नावाचं ते कोवळं मऊ मऊ असणारं असं ते छोटंसं हरणाचं पिल्लू असो, ही सगळी जसं काही मी अनुभवली आहेत, माझ्याशी ही माणसं बोललेली आहेत असं मला वाटतं. म्हणजे ही कागदावरची माणसं आहेत, पण ती खरोखर माझ्या काळजामध्ये जाऊन बसलेली आहेत आणि म्हणून त्यांच्याबद्दल मला तुम्हाला सांगावं असं वाटतं. ते सांगण्यामागचा हेतू फक्त इतका आहे की इतका छान आनंद जर ही पुस्तकं मला देतात तर तो आनंद तुमच्यापर्यंत पोहोचवावा, त्या आनंदाची वाट तुम्हाला दाखवावी असं मला वाटतं की ही वाट आहे, ह्या वाटेने जा तुम्ही, इकडे खूप आनंद आहे. असा आनंद की जो दुसऱ्या कुणालाही त्रास देत नाही. आपल्या पुस्तक वाचण्याने इतर कुणालाही त्रास होत नाही. असा हा एक छंद आहे की जो अतिशय कमी पैशामध्ये आपण भागवू शकतो. प्रचंड पैसे लागत नाहीत वाचनासाठी आणि मुख्य म्हणजे दुसऱ्या कोणाला त्याचा त्रास होत नाही.
असा हा वाचनाचा आनंद तुमच्यापर्यंत पोहोचावा, तुम्हाला त्याची ओळख व्हावी म्हणून मी बोलते आहे. आता याच्यानंतरच्या पुस्तकाबद्दल मी बोलणार आहे, तर ते पुस्तक आहे बनगरवाडी नावाचं. बनगरवाडी हा चित्रपट अगदी आशामध्ये येऊन गेलेला आहे, त्यामुळे बऱ्याच जणांना तो चित्रपट माहीत असेल, त्यांनी पाहिलेला असेल. पण मी बोलते आहे ते त्या पुस्तकाबद्दल बोलते आहे. हे पुस्तक जेव्हा लिहिलं गेलं, ते पुस्तक लिहिल्यानंतर जवळपास मला वाटतं 50 वर्षानंतर चित्रपट निघालेला आहे. व्यंकटेश माडगुळकर अगदी लहान होते वयाने आणि शिक्षक म्हणून त्यांची नेमणूक झाली होती आणि त्या काळातलं हे पुस्तक आहे. बनगरवाडी म्हणजे काय, तर ते त्यांनी दिलेलं नाव आहे. खरं म्हणजे जे गाव त्यांनी पाहिलं होतं त्या गावाचं नाव लेंगरवाडी असं होतं. आणि कथानक असं आहे, इतकं निरागस, इतकं नैसर्गिक, इतकं सहज जगणं असणारं एक छोटंसं वस्तीवाडीसारखं गाव धनगर लोकांचं. आणि तो काळ असा आहे की साधारण 1957-56चा काळ दाखवलेला आहे. म्हणजे खरंच आहे ते. तर पत्री सरकार होतं तेव्हा, म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं पण संस्थान अजून पूर्ण विलीन झाली नव्हती. तर औंध संस्थानामधलं आणि ते गाव जे आहे, तर ते गाव म्हणजे साधारणपणे तो एरिया माडगुळ वगैरे तो. तर त्या भागामध्ये छोट्या छोट्या वस्त्या होत्या धनगरांच्या. आणि त्या एका वस्तीवर, म्हणजे अशा छोट्या छोट्या वस्त्यांवर एक एक शिक्षक असला पाहिजे, म्हणजे त्या वस्त्यांवरची, त्या वाड्यांवरची मुलं शिक्षणाची गोडी त्यांना लागेल, याच्यासाठी त्या औंध संस्थानातल्या सगळ्या प्रशासनाचा हा एक हेतू होता चांगला. आणि म्हणून त्यांनी नवीन शिक्षकांना तिकडे नेमणूक देऊन पाठवलं होतं. तर होतं असं की एक तरुण शिक्षक त्या बनगरवाडीमध्ये शिक्षक म्हणून जातो आणि साधारणपणे 2 ते 2.5 वर्ष तो त्या वाडीवर राहून सगळ्या लोकांना आपलंसं करून घेऊन, सगळ्या लोकांचं प्रेम विश्वास मिळवून तिथल्या मुलांना शिक्षणाची गोडी लावतो. आणि त्या काळामध्ये त्याला जे अनुभव येतात त्या लोकांबद्दलचे, ते अनुभव ह्या बनगरवाडीमध्ये लिहिलेले आहेत. ही बनगरवाडी म्हणजे पूर्णतः निसर्गाच्या लहरीवर त्या लोकांचं जीवन आहे. सगळी माणसं धनगर आहेत, काही थोडेफार रामोशी आहेत. आणि ह्या लोकांची लहान लहान घरं, चुलीवरचा स्वयंपाक, आणि त्यांच्यामध्ये जेवणाचं म्हणाल तर बाजरीची भाकरी, मटकी, मूग, ज्वारीची भाकरी, याच्या पलीकडे फार काही जेवण वेगळं नसायचं त्या काळामध्ये. आणि बकऱ्या असायच्या, थोडीफार कुत्री असायची. आणि त्यांचं एक साधं जीवन की छोटंसं आपलं शेत पिकवायचं आणि ते धान्य जे येईल त्यातलं काही विकायचं. मग आपली मेंढरं घेऊन रानामध्ये जायचं. मेंढरं थोडीशी गुबगुबीत झाली की मग त्या मेंढरांची लोकर विकायची, 4 पैसे कमवायचे. पुन्हा नव्या वर्षीचं नवं चक्र सुरू. त्यांच्याकडे एकदाच 10, 15, 20 मुलांची लग्न करून टाकायचे सगळे मिळून. एकदाच सगळ्यांची लग्न व्हायची, खर्च सगळ्यांना जास्त नको म्हणून, कारण फार श्रीमंत असं कोणीच नसायचं. आणि मग त्या वस्तीचं लोकसंख्या वाढत राहायची, पण शाळेची गोडी मात्र त्यांना नसायची. त्यांच्या दृष्टीनं कर्तृत्व म्हणजे काय, तर एखाद्या मुलांनी मेंढरं व्यवस्थित हाकावीत, शेती व्यवस्थित करावी, त्याला नांगरता यावं. आणि सगळ्यात अगदी कर्तृत्वाची त्यांची उच्च कोटीची गोष्ट काय, तर लांडग्याला वगैरे मारता यावं, लांडग्याशी 2 हात करता यावेत, अशा पद्धतीचं ते जगणं आहे. आणि त्या लोकांमध्ये जाऊन त्यांच्यातल्या मुलांना शिक्षणाची गोडी लावणं हे फार मोठं आव्हान होतं खरं म्हणजे. पण ते आव्हान हा लेखक पेलतो आणि 2-2.5 वर्ष त्यांच्यामध्ये राहतो. व त्या माणसांचं जगणं, निसर्गाची लहर, ह्या सगळ्याचं इतकं सुंदर वर्णन त्या पुस्तकामध्ये आहे. म्हणजे व्यंकटेश माडगुळकर मुळातच स्वतः एक चित्रकार, त्यामुळे त्यांची वर्णनं इतकी सुंदर आहेत की मृग नक्षत्र लागलं आणि पाऊस पडू लागला की त्या संबंध वस्तीचं वर्णन त्यांनी इतकं सुंदर केलं आहे की साधं अगदी की जमिनीवर पाणी पडतंय त्याचं वर्णन ते असं करतात की जमीन पाणी पिऊन तृप्त झाली. किंवा आता कोवळं गवत उगवतं आहे, तर ते असं लिहितात की पोपटी पोपटी गवत हे जमिनीतून मान वर करून बघू लागलं. इतक्या छान शब्दामध्ये ते वर्णन करतात. आणि त्याच्यामध्ये मग पक्षी, प्राणी, कीटक सगळ्यांची वर्णनं त्यांच्या रंगांसगट, त्यांच्या आकारांसगट, मेंढरं गुबगुबीत झाली की कशी दिसतात, किंवा मग मेंढरं जेव्हा पाणी कमी होतं तेव्हा कशी दिसतात, अशी इतकी सुंदर वर्णनं त्यांनी ह्या पुस्तकामध्ये केली आहेत. ते सगळं वाचताना आणखीन एक गोष्ट माझ्या लक्षामध्ये आली की नुसतं वर्णनच नाही, निसर्ग तर समजतोच आहे,
ते जीवन समजतं आहे, पण मराठी भाषेतली काही वेगवेगळी शब्दरचना आपल्याला त्याच्यामध्ये कळते. की आजच्या अनेक मुलांना हे शब्द माहीत नसेल की सर्वा, सर्वा म्हणजे काय हे माहीत नाही आजच्या मुलांना. तर जेव्हा एखाद्या धान्याची कापणी होऊन जाते तेव्हा तिथे काही दाणे पडतात, खूपसे दाणे असतात. ते दाणेसुद्धा काही लोक वेचतात जे गरीब असतात ते, आणि मग त्याला म्हणतात सर्वा. असे शब्द आहेत त्याच्यामध्ये. होले, अनेक शब्द आहेत. पुन्हा हेळ, हेळ म्हणजे काय तर पाण्याचा एक साठा आहे तिथं केलेला त्यांनी. म्हणजे ती काही विहीर नव्हे किंवा तलाव नव्हे, पण खोदून असं थोडंसं एक खड्डा तयार केला, त्याच्यामध्ये जे पाणी साचतं त्याला हेळ म्हणायचं. तर असे अनेक शब्द त्या पुस्तकामधून आपल्याला समजतात. आणि ती अतिशय चित्रमय अशी त्यांची शैली. आणि 2-2.5 वर्षाचा काळ की पाऊस आल्यानंतर त्यांचं जीवन कसं बदलतं, पीक कसं येतं, मग पिकाचं येणं, मग पीक मोठं होणं, मग पिकाची कापणी, मग पुन्हा नंतरचं ते रान काळं काळं, मग पुन्हा नांगरणी, पेरणी, ह्या सगळ्याची इतकी सुंदर वर्णनं त्या पुस्तकामध्ये आहेत. आणि त्याच्यासोबतच त्या धनगर लोकांचे स्वभाव, त्यांना ह्या शिक्षकाबद्दल काय वाटतं, पहिल्यांदा ते विश्वास ठेवत नाहीत, पहिल्यांदा त्यांच्याशी कोणी प्रेमाने बोलत नाही, आणि मग हळूहळू त्यांच्याकडे बारकाईने पाहत पाहत ते लोक त्यांना समजून घेतात की हा शिक्षक खरोखर चांगला आहे. आणि मग तेव्हा त्यांच्या गोष्टींवर लोक विश्वास ठेवू लागतात. आणि तो काळ असा होता की गावामधला शिक्षक म्हणजे किंवा गावामधली शाळा म्हणजे ती शाळा म्हणजेच कोर्ट, शाळा म्हणजेच पोलीस स्टेशन, शाळा म्हणजे शाळासुद्धा, आणि शाळा म्हणजे चावडीसुद्धा. म्हणजे सगळीच कामं त्यांनी करायची. ते शिक्षकांनी त्यांना पत्र लिहून द्यायची, कुणाला दुसऱ्या गावाला जाऊन रुपयांची नोट मोडून आणायची असली ते सुद्धा काम त्यांनी करायचं शिक्षकांनी, कुणाची भांडणं झाली असली ती सोडवायची. अशी सगळी कामं करत तो शिक्षक त्या धनगरवाडीमध्ये अगदी त्यांचा एक जवळचा माणूस होऊन जातो. आणि शेवटी असं होतं की दुष्काळ पडतो. तो माणदेश जो भाग आहे ना, तो भाग दुष्काळीच आहे. त्या माणदेशामधलं हे छोटंसं वस्ती, ही अजिबात पाऊस पडत नाही. आणि मग तिथे लिहितात, ते फार सुंदर लिहितात की संध्याकाळच्या वेळेला चिमणीला प्यायलासुद्धा पाणी उरायचं नाही. तर चिमणीला प्यायला किती पाणी लागतं विचार करा तुम्ही. ते वर्णन करतात तसं की तिथं संध्याकाळच्या वेळेला चिमणीला प्यायलासुद्धा पाणी राहत नसे. असं होत होत वस्तीतलं सगळं पाणी जेव्हा संपलं तेव्हा सगळे धनगर लोक ती वस्ती सोडून निघून गेले. प्रत्येकाने आपलं आपलं सामान भरलं बैलगाडीमध्ये, सगळे निघून गेले. आणि मग आता शाळेत शिकायला कोणीच नाही म्हणून मग ह्या शिक्षकांनी सुद्धा वरिष्ठांना कळवलं की आता शाळेत शिकायला मुलंच नाहीत, आणि मग त्यांची पण बदली दुसऱ्या गावाला होते. ही वस्ती सोडून तो शिक्षक जातो, तिथं ती कादंबरी संपते. ह्या बनगरवाडीच्या कादंबरीमधून अनेक गोष्टी आपण शिकू शकतो की निसर्ग आपल्याला काय शिकवतो, पाणी नसलं म्हणजे काय होतं. आणि ही माणसं ज्यांना शिक्षणाची अजिबात गोडी नाही, पण ती माणसं त्या मुक्या जनावरांशी कशी वागतात, शेतातल्या पिकावर कसं प्रेम करतात, आपल्या जमिनीवर कसं प्रेम करतात, कष्टाला कशी मागे पुढे पाहत नाही, त्याची वर्णनं एकाहून एक सुंदर आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे एक तर अगदी लक्षात राहण्यासारखी गोष्ट त्या कादंबरीमधली अशी आहे की जी मला आवर्जून तुम्हाला सांगावीशी वाटते की एक शेकू नावाचा माणूस आहे त्या कादंबरीमध्ये. शेतकरी आहे तो, आणि त्याच्या शेतामध्ये नांगरण्यासाठी त्याच्याकडे एकच बैल आहे, आणि त्याच्याकडे पैसे नाहीत दुसरा बैल खरेदी करायला. मग तो गावात सगळ्यांना म्हणतो की मला बैल द्या थोड्या दिवसांसाठी, पण प्रत्येकालाच नांगरणी करायची, कुणाकडेच 3 बैल नाही आहेत, कुणीच त्याला बैल देऊ शकत नाही. मग तो निराश होऊन घरी येतो. त्याची बायको आहे, त्याच्या बायकोचं वर्णन ते असं छान करतात की ती बायको नवऱ्यापेक्षा हातभर उंच आहे, तगडी आहे चांगली. आणि ती नवऱ्याला म्हणते की एवढं तोंड उतरवून बसायला काय झालं, उद्या नांगरणी होणार म्हणजे होणार आपल्या शेताची. तो म्हणतो तू अशी काय जादू करणार आहेस रात्रीतून. ती म्हणते बघा तुम्ही काय करते मी ते. दुसऱ्या दिवशी सकाळ होते, ती म्हणते चला रानामध्ये. नवऱ्याला घेऊन जाते रानामध्ये, तो बैल एक लावते, दुसऱ्या बाजूला स्वतः ती बाई थांबते आणि त्या बैलासारखं ती काम करते. अक्षरशः बैलासारखं काम करून सबंध शेत त्यांचं ते नांगरतात त्या दिवशी. म्हणजे बघा त्या बाईची हिंमत. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं मला तुम्हाला काय सांगायचं आहे या कादंबरीमधलं की काळ कोणचाही असो, जात कोणचीही असो, प्रदेश कोणचाही असो, पण तुमच्या अंगामध्ये जर ती रग असेल ना की मी ह्या आयुष्याशी संघर्ष करणार, तिथे मग तुमचं लिंगसुद्धा आडवं येत नाही, कारण ती बाई आहे, पुरुष नाही आहे ती. पण ती बाई असून ती एवढी हिंमत दाखवते. ती म्हणते ठीक आहे ना, एक बैल आहे ना आपल्याकडे, दुसरा बैल मी होते.
ती स्वतः दुसऱ्या बैलाच्या जागी थांबून सबंध रान ते दोघं नांगरतात. आणि सौंदर्याची गोष्ट किंवा ब्युटी तर आणखीन पुढे आहे. हा लेखक असं लिहितो की संध्याकाळी मग मी त्यांच्या घरी गेलो शेकूला भेटायला, की काय झालं, बैल मिळाला का नाही हे पाहण्यासाठी. तर दृश्य काय दिसतं की ती शेकूची बायको आडवी पडली आहे जमिनीवर आणि हा शेकू तिचा नवरा तिची पाठ तुडवतो आहे. मला असं वाटतं की स्त्री पुरुष नात्यावर किंवा पती पत्नीच्या नात्यावर अधिक बोलायची गरज नाही. मी संसार असा असतो. म्हणजे जेव्हा एखादी बाई आपलं शेत नांगरून निघावं म्हणून बैलाची जागा घेऊ शकते, तिथे मग त्या नवऱ्याला सुद्धा समजते की आपली बायको किती कष्टाची आहे आणि त्या बायकोची किंमत त्या नवऱ्याला कळते. तो तिची पाठ चेपून देतो आहे. म्हणजे मला सांगा तुम्ही, ह्या लोकांपर्यंत काही स्त्री पुरुष समानता, स्त्री मुक्ती असे काही गेलेत का शब्द? पण माणूस जेव्हा अस्सल असतो ना, तेव्हा अशा कशाची गरज नाही पडत असं मला वाटतं. आणि हे आपण शिकू शकतो. प्रत्येक पुस्तक आपल्याला काहीतरी शिकवतं. म्हणजे हे शेकू आणि त्याच्या बायकोचं जे उदाहरण आहे, एवढं एक उदाहरण जरी या पुस्तकामधून आपण लक्षामध्ये ठेवलं तरी आपल्या लक्षामध्ये येतं की आपल्या माणसाच्या कष्टाची सार्थ जाणीव दुसऱ्या व्यक्तीला असायला पाहिजे. म्हणजे ज्या पद्धतीनं त्या शेकूची बायको आपल्या नवऱ्याची अडचण ओळखते की आपल्या नवऱ्याजवळ पैसा नाही आहे जास्त, दुसरा बैल आपण आणू शकत नाही आणि हा नांगरणीचा मोसम जर गेला तर खायला काही उरणार नाही, ती स्वतः बैलाची भूमिका करते. मग तिथे त्या नवऱ्याला सुद्धा जाण येते की आपली बायको किती मोलाची आहे आणि मग तो तिची पाठ चेपून देतो. याला म्हणतात सहजीवन, याला म्हणतात संसार, ह्याला म्हणतात पती पत्नीच्या नात्याचं अद्वैत. आता या लोकांना का अद्वैत शब्द माहीत असेल का? शब्द माहीत असण्याची गरज नाही, अंतःकरणातून ती भावना पाहिजे. शब्द वापरण्याची गरज नाही, कृती महत्त्वाची आहे असं मला वाटतं. तर अशी ही बनगरवाडी नावाची छोटीशी कादंबरी, पण ती पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटते आपल्याला. तुम्ही जरूर वाचा. आता आपण आणखीन एखाद्या पुढच्या पुस्तकाकडे जाऊया. मला असं वाटतं की, म्हणजे मी आशा करते की कुणाला कंटाळा आला नसेल ऐकताना. मी काही तिथे समोर येणारे कमेंट्स वगैरे बघत नाही आहे. मला ह्या माध्यमाची फारशी सवय नाही आहे, त्यामुळे फक्त मी बोलते आहे तुमच्याशी. तुम्हाला नेमकं काय वाटतं मला अंदाज येत नाही आहे, पण ज्या विश्वासाने मी बोलते आहे की ही कागदावरची माणसं आजपर्यंत जर माझ्या मनावर गारूड करून आहेत, तर तुमच्याशी मी तासभर बोलताना नक्कीच तुम्हाला सुद्धा ते आवडत असेल असा एक विश्वास माझ्या मनामध्ये आहे. मी आता पुढच्या एका कादंबरीकडे वळते. पुढची जी कादंबरी आहे ती आहे अगतिका नावाची उद्धव शेळकेंची कादंबरी. विषय पूर्णपणे वेगळा आहे, पण ही कादंबरी माझ्या मनामध्ये इतकं अढळ स्थान ठेवून आहे. त्याची गंमत मी तुम्हाला सांगते की ही कादंबरी मी वाचली असेन मी डॉक्टर होण्याच्या आधी. म्हणजे आजकालच्या भाषेमध्ये 12वीची परीक्षा दिल्यानंतर, आमच्या काळामध्ये तेव्हा BSc फर्स्ट इयर म्हणायचे, तर साधारण 1976ला मी ही कादंबरी वाचली असेल. आणि ती कादंबरी तेव्हा वाचली तेव्हा मी काही डॉक्टर नव्हते आणि तेव्हा कुष्ठरोग म्हणजे भयंकर गोष्ट वाटायची, महारोग म्हणायचे त्याला. ह्या अगतिका कादंबरीमध्ये उद्धव शेळकेंनी लिहिलेली ही कादंबरी आहे. ह्या कादंबरीमध्ये शांता नावाची नायिका आहे. तिचं नुकतंच बाळंतपण झालं आहे, तिला एक मुलगा झालेला आहे आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी तिला कुष्ठरोग होतो, लेप्रसी होते. आणि त्या काळामध्ये म्हणजे साधारण ह्या कादंबरीचा काळ त्यांनी 55-56चा दाखवला असेल. कुष्ठरोगाला फार चांगला इलाज नव्हता आणि समाजामधून घरामधून बहिष्कृत केलं जायचं अशा व्यक्तीला. त्या काळातली ही कादंबरी आहे. ह्या बाईला कुष्ठरोग होतो, मग तिला कुष्ठधामात ठेवलं जातं. तिला सतत असं वाटतं की मी पटकन बरी होईन, घरी जाईन, पुन्हा संसार करीन. माझा नवरा, माझा मुलगा, माझ्या सासूबाई, माझे सासरे, दीर, भावजाई सगळ्यांमध्ये ती गुंतलेली असते आणि तिचं मन तयार होत नाही की आपल्याला काही कायम इथं राहायचं आहे म्हणून. पण कुष्ठधामात गेल्यानंतर तिच्या आजूबाजूला असणाऱ्या बायका, आजूबाजूला असणारी माणसं, तिथले कर्मचारी हे तिला सतत जाणवून देतात की बाई, कुष्ठधाम ही गोष्ट अशी आहे, हा नो रिटर्न झोन आहे. इथे एकदा तुम्ही आलात त्याच्यानंतर पुन्हा घरी जाणं नाही. भलेही तुम्ही बरे व्हा,
तुम्ही पॉझिटिव्ह असा, तुम्ही निगेटिव्ह व्हा, तुम्ही पूर्ण बरे व्हा. समाज पुन्हा तुम्हाला स्वतः स्वीकारत नाही. समाज स्वीकारत नाही, घर स्वीकारत नाही, कुणीही तुम्हाला स्वीकारत नाही. पण तिचं मन हे मानत नसतं. दिसायला अतिशय देखणी असते ती. पण नंतर हळूहळू हळूहळू या कुष्ठरोगामुळे तिला थोडा तरी विद्रूपपणा येतोच. थोडेसे डाग, थोडे चट्टे, थोडे हाताची बोटं, नखं खराब झालेली. आणि कादंबरी जशी जशी पुढे सरकत जाते तसं तसं आपल्याला जाणवत राहतं की तिचा बरं होऊन घरी जाण्याकडचा कल, की मला बरं व्हायचं आणि घरी जायचं, आता पुढच्या महिन्यात मी घरी जाईन, असं तिला दर महिन्यात वाटत असतं. आणि त्याच गतीने तिचा नवरा तिच्यापासून दूर जातो. हे जाणवत राहतं आपल्याला कादंबरीमध्ये. आणि कादंबरीचा जो शेवट आहे तो अतिशय विदारक आहे की ती तिच्या मैत्रिणीशी बोलत बसलेली असते. तेवढ्यामध्ये हिचा नवरा तिला भेटायला येतो व ती जाते, नवऱ्याशी भेटते. 2 तासांनी नवरा गेल्यानंतर ती पुन्हा येते. तेव्हा ती मैत्रीण म्हणते की तुम्हाला भेटायला आले हे कोण होते हो? ती काही सांगण्याच्या आधीच ती मैत्रीण म्हणते की मागच्या महिन्यामध्ये आमच्या गावातल्या मुलीशी यांचं लग्न झालं आहे. आणि तिला धक्का बसतो. तिला कळतं की आपल्या नवऱ्याने आपल्याला न सांगता लग्न केलेलं आहे. आणि मग ती हारून जाते, पूर्णपणे हारते जीवनाची लढाई. आणि त्या कुष्ठधामातल्या सगळ्या जीवन पद्धतीचा विना तक्रार स्वीकार करून ती आयुष्याला शरण जाते, अगतिकतेने शरण जाते. आणि म्हणून ह्या कादंबरीचं नाव अगतिका आहे. ह्या कादंबरीची गंमत अशी सांगण्यासारखी तुम्हाला की एखादं पुस्तक कसं आपल्याला त्रास देतं. हे पुस्तक मला पुन्हा वाचावं वाटत होतं की तेव्हा जेव्हा मी वाचलं तेव्हा मी डॉक्टर नव्हते. आता मी डॉक्टर झाले, इतकी वर्ष प्रॅक्टिस केली, अनेक रुग्ण पाहिलेले आहेत, अनेक रोग पाहिलेले आहेत. तर आज ती कादंबरी वाचताना मला असं वाटतं की मी तटस्थ भावनेने वाचू शकेल. म्हणून मी ती कादंबरी मिळवण्याचा प्रयत्न केला. खूप प्रयत्नांती मला ती कादंबरी त्याच वाचनालयामध्ये मिळाली जिथे मी 1976 साली वाचली होती. लातूरच्याच ग्रंथालयामधून आमचे एक ग्रंथालयामध्ये काम करणारे आमचे एक भाऊ आहेत, मानलेले भाऊ आहेत. तर त्या जोशींनी मला ती कादंबरी पुन्हा मिळवून दिली. त्यांचं नाव विनोद जोशी. त्यांनी मला ती कादंबरी मिळवून दिली. ती पुन्हा मी कादंबरी वाचली आणि तुम्हाला सांगते पुन्हाही मी तेवढीच अस्वस्थ झाले. म्हणजे मी डॉक्टर झाले म्हणून इतकी सगळी अनुभवांची शिदोरी माझ्याजवळ आहे. अनेक रुग्ण, अनेक रोग, अनेक मृत्यू पाहूनसुद्धा आजही ती कादंबरी वाचल्यानंतर मी पूर्वी इतकीच अस्वस्थ झाले. पण हे सगळं श्रेय उद्धव शेळकेंचं आहे, त्यांच्या लेखणीचं आहे. आज कुष्ठरोग तितका भयावह राहिलेला नाही. आता घरी बसून गोळ्या खाऊनही माणसं रोगमुक्त होतात. पूर्वीसारखं विद्रूप व्हावं लागत नाही, समाजातून बहिष्कृत होण्याची सुद्धा गरज नाही आहे. तरी देखील ती कादंबरी आजही आपल्याला अस्वस्थ करते. अशा ह्या कागदावरच्या माणसांना पाहून मला असं वाटतं की प्रत्येक कादंबरी तुम्हाला शिकवत जाते. ही कादंबरी काय शिकवते? मला असं वाटून गेलं मनातल्या मनामध्ये की समजा ह्या कादंबरीमध्ये उलट घडलं असतं की तिच्या नवऱ्याला कुष्ठरोग झाला असता तर काय झालं असतं? नवऱ्याला कुष्ठरोग झाला असता तर ह्या बाईनं आयुष्यभर त्याची सेवा केली असते. आणि तो नवरा मला कुष्ठरोग झाला आहे म्हणून तो सतत चिडचिड करत राहिला असता, संतापला असता, लहरी झाला असता, विक्षिप्त झाला असता. आणि तरी देखील हिनं त्याची सेवा केली असती, संसार केला असता. आणि सतत त्याची सेवा ही एकच गोष्ट तिच्या आयुष्याचं ध्येय राहिली असती. पण कादंबरीमध्ये तिला कुष्ठरोग झालेला आहे. नवरा तिच्या वेदनेपासून खूपसा अलिप्त आहे. आणि ही स्त्री जीवनाची व्यथा आहे, स्त्री जीवनाची ही वेदना आहे की स्त्रियांना असं भोगावं लागतं. असं आपण पुढच्या कादंबरीकडे वळूया. याच्यानंतर मी तुमच्याशी ज्या कादंबरीबद्दल बोलणार आहे तर ती कादंबरी आहे माचीवरला बुधा अशा नावाची. ही सुद्धा मी लहानपणी वाचलेली आहे. माचीवरला बुधा म्हणजे काय? तर बुधा नावाचा माणूस आहे. आणि माचीवरला असा शब्द का? तर राजमाची नावाचं एक छोटंसं गाव आहे. तर ते श्रीवर्धन आणि मनोरंजन अशा 2 डोंगरांच्या मधलं ते थोडंसं गाव आहे. त्याचं नाव राजमाची. तर राजमाचीला माचीवरला बुधा असं त्या कादंबरीचं शीर्षक आहे. गोनी दांडेकरांची ही कादंबरी आहे. मी लहानपणी वाचली होती, त्याच्यानंतर अनेकदा वाचली. लहानपणी वाचताना काय वाटलं, नंतर वाचताना काय वाटलं आणि आज मला काय वाटतं ते मला तुमच्याशी बोलायचं आहे. आज आपण विशेषतः या कोरोनाच्या साथ संसर्गाच्या काळामध्ये
पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना जाणवतं आहे की निसर्ग आपल्यापेक्षा मोठा आहे. निसर्गाची साथ आपल्याला आवश्यक आहे. आणि त्याच्याबरोबरच आपल्याला हे सुद्धा जाणवलं आहे की माणूस कमीत कमी गरजांमध्ये सुद्धा आनंदाने जगू शकतो. फार चंगळवादाची गरज नाही आहे, रोज खरेदी करण्याची गरज नाही आहे, रोज सिनेमा पाहण्याची गरज नाही आहे, रोज सेलिब्रेशन्स करायची गरज नाही, तरीसुद्धा माणूस आनंदाने जगू शकतो. हे आपल्याला आता हळूहळू समजायला लागलं आहे. अशा काळामध्ये निसर्गाची ओढ लागलेला एक माणूस कसा जगतो आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये, ते सांगणारी ही एक लहानशी कादंबरी आहे. तिचं नाव आहे माचीवरला पुधा. तर हा पुधा नावाचा माणूस आहे. त्याचं वय साधारण आता 70च्या थोडंसं पुढेच असेल, आणखीन 70-80च्या मध्ये असेल समजा, किंवा थोडंसं कमी आणखीन. पुस्तकामध्ये त्याच्या वयाचा असा उल्लेख नाही आहे, पण पुस्तकामध्ये असं वर्णन आहे की याचा मुलगा मोठा आहे, ह्याला नातवंड आहेत, सून आहे, आणि सगळी माणसं ही मुंबईच्या एका चाळीमध्ये राहतात. यांचं मूळ गाव हे राजमाची आहे. लहानपण तरुणपण ह्या बुधाचं इकडेच गेलेलं आहे. पण नंतर नोकरीनिमित्ताने तो मुंबईला गेला, मिलमध्ये काम करू लागला, आणि नंतर मग त्याचा संसार झाला. आता तो उतार वयामध्ये आहे. त्याला सतत वाटतं आहे की माझ्या मूळ गावी मी जावं. म्हणजे मला असं जाणवलं की जसं जसं वय होतं, आयुष्य आपण भोगून झाल्यानंतर आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये कदाचित माणसाला उगमाची ओढ लागत असेल. जिथून आपण आलो, जिथं आपलं लहानपण गेलं, जिथं आपलं तरुणपण गेलं, आपले वाडवडील राहिले, पिढीजात शेती जिथं आहे, आपलं वडिलोपार्जित घर जिथं आहे, जिथं जमीन कसलेली आहे आपल्या वाडवडिलांनी, त्या मातीची ओढ कदाचित उतारवयामध्ये लागते की काय, असं मला वाटलं ही कादंबरी वाचल्यानंतर. आणि नुसतीच कादंबरी वाचून नव्हे, मी माझ्या आसपास जगताना जेव्हा पाहते ना, अनेक वृद्ध माणसं त्यांच्या गावी राहायचं म्हणतात. होतं असं की मुलं राहत असतात शहरामध्ये, तालुक्याला, त्यांना नोकरी असते, व्यवसाय असतो, आणि त्यांना वाटतं की आईवडिलांनी आपल्याजवळ राहावं, म्हणजे त्यांना सांभाळणं सोपं जाईल. पण आईवडिलांना मात्र करमत नसतं शहरामध्ये, तालुक्यामध्ये, फ्लॅटमध्ये बांधल्यासारखं होतं त्यांना. त्यांना गावाकडे बरं वाटतं, शेतीमध्ये बरं वाटतं, गावी बरं वाटतं, वाड्यात बरं वाटतं. ही जी उगमाची ओढ आहे, ती ओढ सांगते ही कादंबरी. होतं असं की मग तो बुधा फार हट्ट करून मुलाला विचारून गावी जातो. आता त्या माचीला जातो. तिथं त्याची जी शेती आहे, ती शेती, घर, छोटंसं एक झोपडं बांधतो. ती शेती करू लागतो, भात लावतो, वाल लावतो, आणखीन काय आवळीचं झाड लावतो, अशी वेगवेगळी झाडं लावतो, फुलझाडं लावतो, आणि छोटीशी झोपडी बांधून तिथे मनसोक्त राहायला लागतो. साधं एक आवळीचं रोप त्यानं लावलं. ते आवळीचं रोप त्याला 2 पानं आली, 4 पानं आली, 8 पानं आली, 2 फांद्या आल्या, याचासुद्धा त्याला दिवसागणिक आनंद होत असतो. छोटंसं एक कुत्र्याचं पिल्लू तो पाळतो, त्या कुत्र्याला जीव लावतो. एक बकरी पाळतो. मग एक गावातलीच कुणीतरी सोडून दिलेली म्हैस असते, जखमी झाली, ती म्हैस त्याच्या दाराशी येऊन थांबते, तीही त्याची सोबती होऊन जाते. म्हणजे आवळीचं झाड समोर एक असं मोठं वृक्ष असतं, त्या वृक्षाच्या ढोलीमध्ये एक खारुताई राहत असते. ती खारुताई, तिची पिल्लं, हे सुद्धा त्याचे सगळे सोबती होऊन जातात. म्हणजे शुद्ध निसर्गामध्ये तो राहू लागतो आणि अतिशय आनंदाने राहू लागतो. असं वर्ष जातं, 1.25 वर्ष जातं, तो तिथे आनंदात राहतो. मुलगा एक वार येऊन जातो, म्हणतो की बाबा तुम्ही इथे राहू नका, तुमचं वय झालंय, माझ्याकडे या. तो गोड बोलून मुलाला पटवतो की मी इथे आनंदामध्ये आहे, आणि पुन्हा तो तिथेच राहतो. गंमत अशी आहे या कादंबरीमध्ये की माणसाला निसर्गाच्या जवळ जावं वाटतं, निसर्गाच्या सानिध्यात राहावं वाटतं, आपल्या मूळ गावी जावं वाटतं. पण ते सगळं होत असतानासुद्धा कुठेतरी पुन्हा माणूस आणखीन कुठेतरी नाती जोडायचा प्रयत्न करतो. आणि हा विरोधाभास आहे माणसाच्या अंतःकरणामधला. एकीकडे तो मुक्त होतोय, मुलाच्या संसारामधून आपलं सगळं मन काढून घेतलं आहे त्याने, नातवंडामधून, सून, मुलगा, त्यांचं घर, मुंबईच्या घरामधून त्यांनी मन काढून घेतले पूर्णपणे. विरक्त झालं आहे त्याचं मन मुंबईच्या घराबाबत, मुक्त झालं आहे तो तिथून, आणि इकडे येऊन राहिला आहे. इकडे निसर्गाच्या सानिध्यात राहतोय. छोटीशी झोपडी, त्या झोपडीमध्ये त्याच्याकडे असणार ते आवळीचं झाड, समोरचं झाड, त्याच्यामधली खारुताई, बकरी, कुत्री, आवळीचं झाड, त्याच्या वालाचा वेल, त्याचं भात, भाताची रोपं, ह्या सगळ्यामध्ये तो पुन्हा अडकत चाललेला आहे.
म्हणजे एकीकडे मुक्त होतो, एकीकडे पुन्हा अडकत चाललेला आहे. हा जो विरोधाभास आहे, ह्याचा नेमका शेवट काय होतो तो बघण्यासारखा आहे. होतं असं की तो जिथे राहत असतो त्याच्या खाली गाव असतं. तो थोडासा उंच पठारावर असतो, खाली गाव असतं. त्या गावात तो कधी कधी जात असतो. त्या गावामध्ये एक सैन्याची फलटण येते जवानांची. ती तिथे काही दिवस राहते, रोज ते कवायती करतात, त्यांचं जे काही काम होतं ते करतात. आणि हा वरून बघत असतो ते जवान कवायत करतायत, त्यांच्या हालचाली, त्यांचं जाणं उठणं बसणं, गाडीमध्ये जाणं, हे सगळं तो रोज पाहत असतो. तो त्यांच्याशी नकळतपणे एकतर्फी एक नातं जोडतो की चला जवानांची आज हे आहे, फलटण आली त्यांची, त्यांची ही कवायत चालू आहे, हा सगळं पाहत असतो. त्या जवानांना ह्याची खबरबात नसते. कुठून असणार खबरबात त्यांना? ते कशाला वरती बघतील? कुठेतरी वरती पठारावर एक शेतकरी आपल्याकडे पाहतो, याची त्यांना काय जाण असणार आहे? पण हा मात्र एकतर्फी त्यांच्याशी घट्ट नातं जोडतो. असे महिना 2 महिने ते लोक तिथं राहतात, त्यांचं जे काही काम होतं ते करतात. एक दिवस सकाळी उठून हा बुधा पाहतो, एक एक मोटार येते, जवान बसतायत, निघून जात आहेत, धुरळा उडवत गाड्या निघून जातात. आणि ह्या बुधाला फार वाईट वाटतं की एवढं माझं त्यांच्याशी नातं झालं होतं, ते मला न सांगता गेले, माझा निरोप न घेता गेले. उगाचच त्याला वाईट वाटतं, इतकं वाईट वाटतं प्रमाणाबाहेर की अगदी जसं काही हृदयात जखमच झाली त्याच्या. आणि नेमकं काय होतं की त्याच काळामध्ये त्याला एक नाद लागलेलं असतं की रोज एक विमान जात असतं पुण्याकडे, ते विमान पाहायचं. त्या पूर्ण एवढ्या मोकळ्या निसर्गामध्ये, मोकळ्या आकाशामध्ये ते एक विमान जाताना अदृश्य होईपर्यंत बघत राहायचा, हा बुधाचा नाद असतो. त्या दिवशी असं होतं की ते जवान सगळे निघून जातात, याचं मन उदास होतं आणि नेमकं त्या दिवशी विमानच येत नाही. आणखीन वाईट वाटतं बुधाला, खूपच नाराज होतो तो, अतिशय उदास होतो आणि सगळा राग त्या सोबती कुत्र्यावर काढतो. उगाचच त्या कुत्र्याला हिडीस फिडीस करतो. रात्र होते. बुधा एकटाच घरामध्ये जातो, दार लावून घेतो आणि झोपून जातो रागारागामध्ये. कुत्रा रोज त्याच्या पायाशी झोपत असतो, पण आज तो दारच बंद करून घेतो. कुत्रा पण बिचारा इमानेच तो बाहेरच थांबतो. त्याला कळतं की आज आपल्या मालकाचं काहीतरी बिनसलंय बुवा, उगीच आपण पायाशी जायला नको, तो बाहेरच थांबतो. दुर्दैवाने त्याच रात्री बिबट्या येऊन त्या कुत्र्याला मारून टाकतो. सकाळी उठतो बुधा, पाहतो तो कुत्र्याचं असं झालेलं, त्याला फार वाईट वाटतं. तो स्वतःला कुत्र्याचा खुनी समजू लागतो. मग त्या कुत्र्याला तो पुरतो एका ठिकाणी आणि मग पुन्हा एकदा निसर्गाकडे अशा नजरेने पाहायला लागतो की माझं काय नातं ह्या निसर्गाशी, ह्या चंद्राशी, ह्या चांदण्यांशी, ह्या आकाशाशी, ह्या झाडांशी, ह्या वाऱ्याशी, ह्या जमिनीशी, ह्या वेलींशी, काय नातं आहे माझं. आणि एके रात्री तो शांतपणे त्या झोपडीमधून बाहेर येतो. आकाशामध्ये खुल्या पाहत राहतो निसर्गाकडे. एक क्षण असा येतो की त्याला वाटतं मी एकरूप झाले निसर्गाशी, आणि तो त्याच्या तृप्तीचा क्षण असतो. काय त्याला कशाची ओढ असते, नेमकं त्याला काय हवं असतं त्याला पण समजत नाही. पण जेव्हा तो निसर्गाशी तादात्म्य पावतो, त्याला वाटायला लागते की सगळं एकच आहे. मी, हे आकाश, हे वारं, ह्या वेली, ही जमीन, हा चंद्र, हे सगळं एकच आहे. पण हे सगळं एक म्हणजे हे ईश्वराचं रूप आहे. जसं आपण म्हणू की सगळीकडेच देव आहे, जसं तत्वमसी, तूच आहेस सगळीकडे. अशी काहीतरी भावना त्या बुधाला येते आणि त्याच रात्री बुधा हे जग सोडून जातो. इथं ही कादंबरी संपते. म्हणजे ही कादंबरी पुन्हा एकदा आपल्याला काय सांगते की माणसाला उतार वयामध्ये उगमाची ओढ लागते. जावं वाटतं आपण जिथे राहिलो तिथे, त्या जमिनीची ओढ लागते. संसारातून मुक्त व्हावं वाटतं, व्यवहार नकोसे वाटतात, तुझं माझं नातं, पैसा, या गोष्टी नकोशा वाटतात. पण त्याचबरोबर कुठंतरी आणखीन नातं जोडावं असं वाटतं. मग ते आवळीच्या वेलीशी असू देत की सोबतच्या कुत्र्याशी असू देत, कोणाशी तरी नातं जोडण्याची ओढ माणसाला आहे. याचा अर्थच काय होतो की प्रेम पाहिजे आहे माणसाला. प्रेमाशिवाय सगळं व्यर्थ आहे. हेच ही गोष्ट आपल्याला सांगते. आता मला वाटतं की बराच वेळ झाला मी तुमच्याशी बोलते आहे. एक शेवटच्या पुस्तकाबद्दल बोलते आणि थांबते. तुम्हाला सगळ्यांना हे पुस्तक माहीत आहे. हे पुस्तक म्हणजे खरं तर आपल्या मराठी माणसांसाठी एक अत्यंत अभिमानाचा असणारा असा एक मौल्यवान दागिना आहे. पुस्तक श्यामची आई, साने गुरुजींनी लिहिलेलं पुस्तक. ह्या पुस्तकाने अनेक विक्रम केलेत.
त्याच्यातला महत्त्वाचा विक्रम मी तुम्हाला सांगते की हे पुस्तक साने गुरुजींनी 5 रात्रींमध्ये लिहिले, केवळ 5 रात्री. कारण तेव्हा साने गुरुजी तुरुंगामध्ये होते. नाशिकच्या तुरुंगात असताना 1933 साली 9 फेब्रुवारी 1933ला रात्री त्यांनी पुस्तक लिहायला सुरू केलं. 13 फेब्रुवारी 1933ला पहाटे पुस्तक लिहून पूर्ण होतं. इतक्या कमी वेळात एखादं पुस्तक पूर्ण व्हावं, मला वाटतं हा विक्रम अजून कोणी मोडला नसेल. म्हणजे तुरुंगवासाचा इतका चांगला उपयोग करता येतो, किती मोठी गोष्ट ही आपल्याला समजण्यासारखी गोष्ट आहे. 1921 पासून साधारणतः साने गुरुजींवर महात्मा गांधींचा प्रभाव पडला. तेव्हापासून मग अनेक वेळेस त्यांनी तुरुंगवास भोगला आणि त्यात 1933 साली त्यांनी लिहिलेले हे पुस्तक श्यामची आई म्हणजे काय आहे, त्यांच्या आईच्या आठवणी आहेत सगळ्या. त्यांची आई कशी होती, त्यांच्या आईने त्यांना काय शिकवलं, हे सगळं ह्या पुस्तकामध्ये आहे. आणि ह्या पुस्तकावर चित्रपटही आचार्य अत्रेंनी काढला होता. तुम्हाला सगळ्यांना ती कल्पना आहेच त्या गोष्टीची. त्या पुस्तकाला सुवर्णकमळ मिळालं होतं. हे श्यामची आई नावाचं पुस्तक मला असं वाटतं प्रत्येक मराठी माणसाने वाचलं पाहिजे. अतिशय साधी भाषा, सोपी भाषा आणि त्या काळचं ते जीवन. पण आजही ते पुस्तक वाचताना आपल्याला एकही गोष्ट कालबाह्य वाटत नाही. ती आई जी प्रत्येक गोष्ट सांगते ती गोष्ट इतकी मूल्यवान आहे की त्याला तोड नाही कुठे. 2च प्रसंग सांगते त्या पुस्तकामधले मी तुम्हाला. एक प्रसंग असा आहे की तो जो काळ होता तेव्हाचा, जेव्हा साने गुरुजी लहान होते, तर तेव्हा मुलांचे केस फार मोठे ठेवले जायचे नाही. अतिशय बारीक केस ठेवून हजामत केली जायची मुलांची. तर एकदा असं होतं की ह्या श्याम म्हणजे साने गुरुजी स्वतः. खरं तर साने गुरुजींचं नाव पांडुरंग सदाशिव साने असं होतं, पण त्यांना घरी श्याम म्हणायचे. तर ह्या श्यामची ही आई आणि तिच्यानंचं हे पुस्तक. याच्यामध्ये असा प्रसंग आहे एकदा ह्या छोट्या श्यामचे केस खूप वाढलेले असतात. मग वडील म्हणतात की चल तुझे केस कापून हजामत करून येऊ. आणि श्यामला उगीच वाटतं की थोडेसे केस राखावेत आपण, म्हणून तो म्हणतो की मला नाही केस कापायचे. आणि मग तो आईकडे येतो. आई पण त्याला रागवते की असं नाही रे, केस राखायचे नाही, असे बारीक करून ये हजामत तू. आणि आई एक शब्द असा म्हणते की तू तुझ्या वडिलांच्या धर्मसंस्कारांबद्दल असा विचार करू नकोस. ते तुला धर्मसंस्काराची गोष्ट सांगते, ती तू त्यांची ऐक. मग हा श्याम म्हणतो की आई, केस राखण्यामध्ये, केस वाढवण्यामध्ये किंवा केस कापण्यामध्ये कुठला धर्म आहे? त्याच्यावरती आई जे उत्तर देते ते उत्तर आपण सगळ्यांनी लक्षात ठेवण्यासारखं आहे. ती आई म्हणते की तुला तरी केस का नाही बरं कापावे वाटत श्याम? तुला वाटतं की केस राखावेत, मोठ्या केसांचा तुला मोह पडलेला आहे. तर बाळा, मोह सोडणे म्हणजे धर्म. मला वाटतं धर्माची इतकी व्यापक, इतकी चिरंजीव आणि इतकी त्रिकालाबाधित सत्य असणारी व्याख्या कोणी केली नसेल. किती साधे शब्द आहेत. ती आई म्हणते की मोह सोडणं म्हणजे धर्म. मला वाटतं ही व्याख्या आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे, तिचं मनन चिंतन केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती कृतीत आणली पाहिजे आपण. मोह सोडणं म्हणजे धर्म. मला असं वाटतं की खरंच आपल्याला जर हा मोह सोडता आला, गोष्ट कुठलीही असो, आयुष्य किती सोपं होऊन जाईल, किती सुंदर होऊन जाईल. ती आई अशीच प्रत्येक प्रसंगामध्ये इतकं छान एक वाक्य बोलते की जे वाक्य आपण आपल्या हृदयामध्ये कोरून ठेवायला पाहिजे. दुसरा एक असाच प्रसंग आहे की ती आई एकदा खूप आजारी असते. ती आजारी असते आणि वडसावित्री पौर्णिमेचा दिवस येतो. ती उपवास करते, पण तिच्या अंगामध्ये एवढी शक्ती नसते की ती वडाच्या झाडाला जाऊन प्रदक्षिणा घालू शकेल. म्हणून ती श्यामला म्हणते की श्याम, आज वटपौर्णिमा आहे, मला खरं म्हणजे वडाला फेऱ्या घालायच्या आहेत, पण माझ्यामध्ये ताकद नाही रे जायची, माझं शरीर थकलेलं आहे, माझ्याऐवजी तू जाऊन प्रदक्षिणा घालून येशील का? तर हा श्याम म्हणतो की आई, मी जाणार नाही. तिथे सगळ्या बायका असतात, त्या सगळ्या बायका मला हसतील, मी नाही फेऱ्या मारणार. ती आई त्याला सांगते की हे बघ श्याम, पाप करताना लाज वाटू दे, चांगलं काम करताना लाज वाटायची गरज नाही. किती साधे शब्द आहेत बघा हे, की पाप करताना लाज वाटू दे, चांगलं काम करताना नको. एवढी छोटीशी गोष्ट आहे. या छोट्या गोष्टीमधून ती बाई त्या काळामध्ये स्त्री पुरुष समानतासुद्धा शिकवते आहे. म्हणजे स्त्री पुरुष समानतेसाठी किंवा स्त्री मुक्तीच्या कुठल्या विचारांसाठी कुठलाही असा आक्रस्ताळा, भडक
असा कुठलाही आविर्भाव, असा कुठलाही एखादा शब्द न वापरता ती श्यामची आई किती साध्या शब्दात त्याला सांगते की पाप करताना लाज वाटू दे बेटा, चांगलं काम करताना नको. आणि हे पटल्यामुळे मग श्याम जाऊन आईच्या ऐवजी वडाला प्रदक्षिणा घालून येतो. हे असे छोटे छोटे प्रसंग लिहित त्यांनी हे श्यामची आई पुस्तक लिहिलं आहे. अतिशय सुंदर पुस्तक आहे. ती आई इतकी सद्गुणी, इतकी परम कर्तव्य करणारी, दुसऱ्यांच्या कल्याणाचा विचार करणारी, भूतदया करणारी अशी ती बाई असते. आणि ती श्यामवर हे सगळे संस्कार करते. आणि म्हणून साने गुरुजी जेव्हा लिहायला लागले तेव्हा त्यांनी असं लिहिलं की खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. किती सुंदर गोष्ट आहे बघा ही, की काय धर्म आहे शेवटी. धर्म म्हणजे काय? खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. किती सुंदर गोष्ट आहे बघा ही. आणि असं साने गुरुजींना त्या आईकडून संस्कारांची शिदोरी मिळाली म्हणून साने गुरुजी इतकं चांगलं साहित्य लिहू शकले. त्यांनी त्या पुस्तकामध्ये शेवटी आईबद्दल असं लिहून ठेवलं आहे की ते असं म्हणतात की मदंतरी म्हणजे माझ्या अंतरंगी, मद अंतरंगी करुनी निवास, मम जीवनास देई सुवास. म्हणजे ती आई सदैव त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे आणि ती त्यांचं आयुष्य सुगंधी करते आहे या संस्कारांच्या शिदोरीमुळे. तिचा एक एक विचार असा आहे की कधीच कुणाला त्रास द्यायचा नाही. काटे असतील रस्त्यात तर ते उचलून टाकायचे, कुणाला दुखवायचं नाही. हीच गोष्ट तिने वेळोवेळी त्यांना शिकवलेली आहे. तर हे श्यामची आई पुस्तक मला असं वाटतं की प्रत्येक मराठी माणसाने तर वाचलंच पाहिजे. की अतिशय साध्या शब्दामध्ये जीवनाचं तत्त्वज्ञान की जे जीवन तुमचं सुंदर करतं, जे कुणाला त्रास देत नाही, वैरभावना नाही, द्वेष नाही, स्पर्धा नाही, मत्सर नाही, केवळ आनंद आणि आनंद मिळण्यासाठी कसं जगलं पाहिजे हे ती बाई आपल्याला सांगून जाते. असं हे श्यामची आई नावाचं पुस्तक. अशी अनेक पुस्तकं आहेत ज्यांच्याबद्दल खरं म्हणजे मला तुमच्याशी बोलायचं आहे, पण मला असं वाटतं की वेळ बराच झालेला आहे. 2 पुस्तकांचा फक्त उल्लेख करते. एक पुस्तक म्हणजे पु. शी रेगेंची छोटीशी कादंबरी सावित्री, 100 पानांची कादंबरी आहे. आणि दुसरी कादंबरी विश्राम बेडेकरांची रणांगण. तर ह्या दोन्ही कादंबऱ्यामध्ये प्रेमकथा आहेत ह्या, पण त्या दोन्ही प्रेमकथांमधून वेगवेगळा संदेश आपल्याला मिळतो. सावित्री ही कादंबरी आपल्याला प्रेमातला विवेक सांगते. आणि ह्या कादंबरीमध्ये एक फार छोटीशी छान गोष्ट आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला रणांगणची थोडक्यात कथा सांगते की रणांगण ही कथा पहिलं महायुद्ध संपून दुसरं महायुद्ध सुरू होण्याच्या मधल्या काळातली आहे. एक बोट आहे जी इटालीहून निघाली आहे, भारताकडे येत आहे. समुद्र ह्या पार्श्वभूमीवर ही पूर्ण प्रेमकथा आहे. समुद्र हा कोणत्याही देशाचा नसतो. कुठला देश असं म्हणू शकत नाही की हा समुद्र आमचा आहे. समुद्राला कुठला धर्म नाही आहे, समुद्राला कुठली जात नाही आहे, समुद्र कोणाच्या मालकीचा नाही आहे. तशा समुद्राच्या पार्श्वभूमीवर ही प्रेमकथा आहे. ही प्रेमकथा एक भारतीय तरुण चक्रधर आणि एक इटालियन ज्यू तरुणी हॅरटा यांची प्रेमकथा आहे. ही प्रेमकथा थोडक्यात मी तुम्हाला इतकीच सांगते की एका शब्दात सांगायचं म्हटलं तर क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव घडो मरणांचा. क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव घडो मरणांचा, असं सांगणारी ही प्रेमकथा आहे. ही ज्यू तरुणी हॅरटा हिचा पहिला प्रेमभंग झालेला आहे. प्रेमभंग म्हणजे कसा की ज्यू लोकांना आता सगळेजण त्रास द्यायला लागलेत. ज्यू लोक नको आहेत कुणाला, आणि म्हणून हिचा जो प्रियकर होता त्याची हिची भेट होऊ दिली जात नाही. हिला हाकलून दिलं जातं तिच्या देशामधून. ती त्या बोटीमध्ये बसलेली आहे. हा भारतीय तरुण अनेक वर्ष तिकडे राहून आता भारताकडे परत येतो आहे आणि त्या बोटीतल्या प्रवासात तेवढ्या दिवसांमध्ये त्यांचं प्रेम जुळतं. नायक अतिशय सावध आहे. त्याला माहिती आहे की फार दिवस टिकणारी गोष्ट नाही ही. आपण भारतात गेलो की आपला हिच्याशी सहवास राहणारच नाही आहे. आणि ती मुलगी असा विचार करते की माझं आयुष्य तर उद्ध्वस्तच झालेलं आहे. आता मला क्षण 2 क्षण 4 क्षण प्रेमाचे मिळतात, तेवढे मी उपभोगून घेते. म्हणजे समर्पण करणं ही स्त्रीच्या प्रेमाची एक फार मोठी गुणवत्ता आहे. आणि सावध प्रेम करणं ही पुरुषांची खासियत आहे असं जरी म्हटलं तरी हरकत नाही. पण ही रणांगण कादंबरी वैश्विक पातळीवर जाते, कारण त्या बोटीमध्ये सर्व देशांची माणसं आहेत, सर्व स्वभावांची माणसं आहेत. लहान मुलं आहेत, म्हातारी माणसं आहेत, देशातून हाकलून दिलेली माणसं आहेत, आपल्या देशी परतणारी माणसं आहेत, व्यापारी आहेत, डॉक्टर्स आहेत, वकील आहेत, सुंदर स्त्रिया आहेत. आणि तिथे त्या बोटीवर मानवी भावभावनांचे वेगवेगळे आविष्कार जे लेखकांनी दाखवले आहेत ते सगळे आविष्कार
जेव्हा आपण वाचतो, अनुभवतो, तेव्हा लक्षामध्ये येते की हे सगळीकडे असंच आहे. म्हणून ती कादंबरी वैश्विक पातळीवरची प्रेम कहाणी होऊन जाते, माणसांचे स्वभाव सांगते आणि माणसाच्या अस्थिर आयुष्यामध्ये सुद्धा किंवा मरण समोर दिसत असताना सुद्धा माणसाला गरज कशाची आहे ना, पुढचा क्षण जगण्यासाठी प्रेमाची गरज आहे. पुन्हा एकदा तोच मुद्दा येतो की जसं साने गुरुजींनी म्हटलं तसा खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. म्हणजे माचीवरला बुधामध्ये तेच जाणवतं आपल्याला की मुक्त झाला संसारातून, निसर्गाची ओढ लागली, मातीची ओढ लागली, तरीसुद्धा कुठंतरी प्रेमाचा धागा पकडावा वाटतो माणसाला. प्रेमाशिवाय माणसाला जगता येत नाही. इथेही तीच गोष्ट आहे. आणि सावित्रीची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. सावित्री ही कादंबरी पु. शिरेग्यांची अजरामर कादंबरी आहे. ह्या कादंबरीमधली ही जी सावित्री आहे ना, ही एक आनंद भाविनी आहे, कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहणारी मुलगी. ह्या मुलीची आई लहानपणीच गेलेली आहे. ही मुलगी आपल्या वडिलांसोबत राहते. वडील एक मोठे विचारवंत लेखक आहेत. कूर्गमध्ये राहते ही मुलगी, शिकते आहे. हिचं एका मुलाशी प्रेम होतं. प्रवासामध्ये भेट होती दोघांची. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडतात. पत्रव्यवहार सुरू होतो आणि साधारणपणे 7 ते 8 वर्षामध्ये सावित्रीनं लिहिलेल्या 39 पत्रांमध्ये ही कादंबरी आहे. सावित्रीचीच पत्रं आहेत तिच्या प्रियकराला लिहिलेली. 39 पत्रांमधून ही सावित्रीची कथा उलगडत जाते. अत्यंत सुंदर कादंबरी, छोटीशी 100 पानांची. ही कादंबरी आपल्याला काय सांगते ते फार महत्त्वाचं आहे. त्या कादंबरीमध्ये सुरुवातीलाच एक गोष्ट आहे छोटीशी, की रानामध्ये एक आजी आणि एक नात राहत असतात. छोटीशी नात आहे, आजी आहे, दोघी राहत असतात. ती नात खेळत असते. एकदा असं होतं की ती नात अंगणामध्ये खेळत आहे आणि त्यांच्या अंगणामध्ये एक मोर येतो. तो मोर पिसारा फुलवून छान नाचू लागतो. ही छोटीशी लच्छी नावाची मुलगी ती पण नाचू लागते आनंदाने. आणि मग ती आजीला म्हणते की आजी, आपण ह्या मोराला रोज बोलू, तो रोज नाचेल, मग मी पण नाचेन. मग तो मोर म्हणतो की मी रोज येईन. आजीला प्रश्न पडतो की रोज मोर आला तर ह्याला दाणा कुठून द्यायचा इतका? गरीब असते ती आजी. ती म्हणती लच्छीला की रोज काही आपल्याला परवडणार नाही मोराचं येणं, त्याला दाणागोटा कुठून देऊ मी रोज रोज? मग तो मोर असं म्हणतो की हे बघा, मला दाणागोटा काही देऊ नका, मी रोज येईन, पण माझी एक अट आहे. मग ती आजी म्हणते काय अट आहे? तो म्हणतो माझी अट अशी आहे की मी आलो की लच्छीने नाचलं पाहिजे. ती जर अंगणामध्ये नाचेल तरच मी येईन. मी येण्याच्या आधीच तिचा नाच सुरू झाला पाहिजे, मग मी येणार. लच्छीला आनंद होतो. ती म्हणते किती सोपी गोष्ट आहे, नाचायचं तर आहे काय त्याच्यामध्ये, फार अवघड नाही. आजीलाही बरं वाटतं की दाणागोटा द्यायचं नाही, काही नाही, फुकटच रोज मोर येणार आहे, हरकत नाही म्हणते ती. मग रोज मोर येतो, त्याच्या आधी लच्छीचा नाच सुरू होतो आनंदाने. नंतर असं होतं की लच्छीला नाचणं हे इतकी तिची अंगभूत सवय होऊन जाते, तो तिचा स्वभाव बनून जातो, ते तिचं व्यक्तिमत्व बनून जातं की मोर आला नाही तरी लच्छी नाचू लागते. पुढे पुढे तर असं होतं की मोर येणार होता आणि तो आला नाही ह्याचंही भान लच्छीला राहत नाही. आणि मग तिथे कादंबरीमध्ये पु. शिरेगे असं लिहितात सावित्रीच्या तोंडून की सावित्री म्हणते की असं आहे आयुष्य की मोर हवा, आपणच मोर व्हायचं. मोर हवा तर आपणच मोर व्हायचं. म्हणजे मोर येईल किंवा येणार नाही, पण मोर येण्याच्या आधीच मला मोरासारखं नाचायचं आहे. म्हणजे काय की मोर येवो की न येवो मीच मोर व्हायचं आहे. जे जे हवं ते ते आपणच व्हायचं असं ती सावित्री तिथे म्हणते. आणि हाच त्या कादंबरीचा मूळ धागा आहे. जे तुम्हाला हवं आहे ते तुम्हीच व्हायचं. जे जे हवं ते आपणच व्हायचं. मोर हवा तर आपणच मोर व्हायचं. आणि हे म्हणजे जीवनाचं फार मोठं सूत्र ह्या कादंबरीमध्ये सांगितलं आहे की व्यवहारी जगामध्ये एखादी गोष्ट तुम्हाला नाही मिळाली तरी तुमचा आनंद तुम्ही गमवायचा नाही. या कादंबरीमध्ये पुढे असं होतं की त्या प्रियकराची तिची भेट होत नाही. प्रचंड मोठा विरह त्या दोघांना सोसावा लागतो, कारण दुसरं महायुद्ध होतं. तो एकीकडे, ती एकीकडे, दोघांची भेट होत नाही. अशी अनेक वर्ष जातात. दोघांच्या आयुष्यामध्ये अनेक बदल घडतात. पुन्हा जेव्हा भेट होते तेव्हा सावित्री इतकी बदललेली असते, तिचं इतका आत्मविकास ती करवून घेते की तिला असं वाटतं की ज्याच्यावर आपण प्रेम केलं ती व्यक्ती मिळवणं ही काही आयुष्याची इथे कर्तव्यता नाही आहे. प्रेम त्याच्यापेक्षा पुढे काहीतरी आहे.
त्यागाची महती, विवेकाची महती, अलिप्तपणाची महती आणि मोह टाळणं हे सगळं ही कादंबरी आपल्याला सांगते. आणि त्या कादंबरीमध्ये एक फार छोटीशी शेवटी गोष्ट आहे. शेवटी ती पत्रामध्ये असं लिहिते की माझं हे नाटक आहे अमुक तारखेला. तिथे तारीख ती टाकते 15 ऑगस्ट 1947. मला स्वतःला असं वाटलं, आता लेखकांच्या मनात नेमकं काय होतं आपल्याला नाही माहीत. पुशी रेगेने असं काही कुठे लिहून ठेवलं असेल तर माझ्या तरी वाचण्यात नाही निदान, की त्यांनी हीच तारीख का टाकली की 15 ऑगस्ट 1947. माझं आकलन असं आहे की 15 ऑगस्ट 1947 म्हणजे आपल्या तमाम भारतीयांच्या दृष्टीने स्वातंत्र्याचा दिवस, स्वतंत्र होण्याचा दिवस. मला असं वाटतं की आपल्याला ज्या गोष्टीबद्दल फार मोह होता, ज्या गोष्टीसाठी फार तडफड झाली आपल्या जीवाची, ती गोष्ट नजरेच्या टप्प्यात असताना, मिळत असताना तिचा मोह सोडणं, इथे म्हणजे आपण आपल्याच मोहांपासून, आपल्याच अभिलाषांपासून, आपल्याच इच्छा आकांक्षापासून आपण स्वतंत्र होतो आहोत. आणि ही खरी मुक्ती असं मला वाटतं. त्या अर्थाने ती सावित्री मुक्त होते. म्हणजे ती आत्मविकास घडवते स्वतः. ती जी वाचत असते, तिच्या वडिलांनी जे इतकं लिहिलेलं असतं, त्या पुस्तकामध्ये फार सूचक गोष्टी आहेत. मला असं वाटतं की सावित्री ही कादंबरी म्हणजे सूचकतेचा वस्तुपाठ आहे. अनेक गोष्टी सूचक आहेत त्या कादंबरीमध्ये. उदाहरणार्थ, तिचे वडील आणि तिच्या वडिलांचे एक मित्र असतं, त्या दोघांचं बोलणं कसं असतं, ते अनुभव आणि वाढ ह्या गोष्टीवर त्यांची चर्चा चालू असते. आणि मला वाटतं की ह्या पूर्ण कादंबरीमध्ये अनुभव घेत घेत सावित्री स्वतःच्या आत्म्याची, मनाची, व्यक्तिमत्वाची वाढ करून घेते, विकास करून घेते. अशा सूचक गोष्टी त्या कादंबरीमध्ये अनेक आहेत. एका ठिकाणी ती एक चित्र राधाकृष्णाचं असतं, ते चित्राबद्दल ती तिच्या प्रियकराला पत्रात लिहिते की ह्या मेवाडी चित्रामध्ये कृष्ण जो आहे तो राधामय झाला आहे, म्हणून इथला कृष्ण हा गोरा दिसतो ह्या चित्रामध्ये, आणि राधा जी आहे ती कृष्णमय झालेली आहे, म्हणून या चित्रामध्ये राधा सावळी आहे. म्हणजे प्रेमाचा हा अर्थ आहे की कृष्णाने राधामय व्हायचं, राधेने कृष्णमय व्हायचं. ती खरी प्रीती, ते खरं प्रेम, हे कुठंतरी तिला सांगायचं आहे. अशा सूचकतेच्या अनेक गोष्टी ह्या कादंबरीमध्ये आहेत. पण ही कादंबरी जेव्हा संपते तेव्हा आपल्याला स्वतःला असं वाटतं की खरंच प्रत्येक गोष्ट प्राप्त करणं म्हणजेच आयुष्याची इतिकर्तव्यता नाही आहे. त्या गोष्टीला दूर पाहून समजून घेणं, आकलन करून घेणं आणि मोहापासून मुक्त होणं, मला वाटतं ही खरी स्वतंत्रता आहे, हे खरं स्वातंत्र्य आहे, ही खरी मुक्ती आहे. आणि तशा अर्थाने सावित्री ह्या कादंबरीमध्ये मुक्त होते. सुरुवातीला पहिल्या पानावर जी अल्लड सावित्री आपल्याला भेटते ती इतकी अल्लड असते की फुला पानांवर, पक्षा प्राण्यांवर, वाद्यांवर, जेवणाच्या मेनूवर, प्रत्येक गोष्टीवर रसरसून प्रेम करणारी ती मुलगी असते. हसरी, अल्लड, निष्पाप. आणि त्या सावित्रीचा अतिशय बडबडी, त्या सावित्रीचा विकास होत होती ह्या टप्प्यावर येते की ती मोहमुक्त होते. मला वाटतं हा खरा माणसाचा विकास आहे, माणसाची स्वतंत्रता ही आहे, माणसाचं स्वातंत्र्य मिळवणं हे आहे, किंवा आपण ज्याला म्हणू की मुक्ती आहे ही. ह्या मुक्तीचा प्रवास या कादंबरीमध्ये दाखवला आहे. तर अशी ही सावित्री ही एक अजरामर प्रेमकथा आहे. आपण वाचली नसेल तर जरूर वाचा. मी तुमच्याशी जवळपास मला वाटतं 5-6 कादंबऱ्यांबद्दल बोलले. पुन्हा एकदा आढावा घेते. पहिल्यांदा आपण बोललो ते बालकांडबद्दल बोललो, ह. मो. मराठेंच्या. दुसरं बोललो आपण पाडसबद्दल बोललो. तिसरी कादंबरी बनगरवाडीबद्दल बोललो. त्याच्यानंतर मला वाटतं मी तुम्हाला माचीवरला बुधाची गोष्ट सांगितली. सावित्रीचा थोडासा आढावा घेतला आणि रणांगणचा थोडासा आढावा घेतला. याच्यापेक्षा अनेक अशा कादंबऱ्या आहेत ज्या मला खूप आवडतात. अगतिकाबद्दल सुद्धा मी तुमच्याशी बोलले. म्हणजे ही जी कागदावरची माणसं आहेत त्या त्या लेखकांनी कागदावर उमटवलेली, उतरवलेली ही माणसं कुठंतरी अस्तित्वात सुद्धा त्यांनी पाहिलेली असतील खऱ्या जगामध्ये. अगदी पूर्णपणे तशी नसली तरी 50% तरी तसं व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती, किंवा तशा घटना घडल्या असतील, तसे प्रसंग असतील, काही काल्पनिक घटना असतील. पण ह्या ज्या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या, ह्या कादंबऱ्या आजही मला असं वाटतं की पुन्हा माझ्या हातात ते पुस्तक आलं तर मी ते पुन्हा पहिल्यापासून शेवटच्या पानापर्यंत वाचेन. आणि ह्या कादंबऱ्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की
वाचकाला पकडून ठेवण्यासाठी कुठलाही रंजक मसाला ह्या कादंबऱ्यांमध्ये नाही आहे. कुठेही असं रहस्यरंजन नाही आहे, कुठे रोमांचकारी काही गोष्टी नाही आहेत. तरी देखील ह्या सगळ्या कादंबऱ्या तुम्हाला मला पकडून ठेवतात. आजही त्या पुन्हा पुन्हा वाचाव्या वाटतात. आणि ह्या सगळ्या कादंबऱ्यांनी काय शिकवलं असं जेव्हा मी विचार करते, की मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणाले की माझं वाचन आणि माझं आकलन याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे. तर मला ह्या कादंबऱ्यांनी काय शिकवलं, काय समजावलं, तर मला आयुष्यामध्ये प्रत्येक टप्प्यावर हे जाणवलं की आपल्या आयुष्यामध्ये संकट येणं ही गोष्ट काही नवीन नाही, काही दुर्मिळ नाही. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात संकट येतात. देवांनासुद्धा संकट चुकली नाहीत. आपण तर यःकष्टित मानव आहोत. संकटांनी आपण कधीही खचून जायचं नाही. अडचणींमुळे कधी निराश व्हायचं नाही. आपल्या मनातलं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण आपल्याकडून पूर्ण प्रयत्न करायचा. कधी कुणाला दुखवायचं नाही आणि निसर्गातल्या गोष्टींकडून शिकत राहायचं. निसर्ग किती शिकवतो आपल्याला. महापूर येतात, तरीसुद्धा महापूर येऊन गेल्यानंतर पुन्हा जनजीवन सुरू होतं. पुन्हा पक्षी, प्राणी, झाडं सगळ्यांचं आयुष्य सुरू होतं. संकटांनी खचून जायचं नाही. आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करायचा. दुसऱ्यांना दुखवायचं नाही आणि दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आपला आनंद आपण पाहायचा. हे जेव्हा आपण शिकायला लागतो तर मला असं वाटतं की आपलं व्यक्तिमत्व दर घडीला, दर दिवशी बदलत जातं. आणि शेवटी मग आयुष्याचा अर्थच काय आहे मला सांगा तुम्ही. आयुष्याचा अर्थच हा आहे की ह्या आयुष्यामध्ये आपल्याला एकच करता आलं पाहिजे की इतरांच्या अंतःकरणामध्ये एवढीशी जागा मिळवता आली पाहिजे. थोडीशी जागा, खूप नाही आपल्याला मिळवायची. एवढीशी जागा आपल्याला मिळवता आली पाहिजे इतरांच्या अंतःकरणामध्ये. आणि मला वाटतं आयुष्याची इती कर्तव्यता हीच आहे की जी श्यामच्या आईमध्ये, त्या आईनं प्रत्येक रात्री एक एक गोष्ट साने गुरुजींनी सांगितली त्या श्यामच्या आईमध्ये. तर प्रत्येक रात्री एक प्रसंग त्यांनी सांगितले. त्या प्रत्येक प्रसंगामध्ये त्यांची आई त्यांना हेच सांगते की भूतदया, पक्ष्यांवर प्रेम करा, प्राण्यांवर प्रेम करा, माया करा. आपल्या घासातला अर्धा घास दुसऱ्या भुकेल्या जीवाला द्या. कुणालाही मुद्दाम दुखवू नका. हे सगळं आपल्याला जर लक्षात ठेवायचं असेल तर मला असं वाटतं की ह्या अजरामर कादंबऱ्या वाचून त्याच्यातून आपण स्वतःच आयुष्याचं आकलन करून घेतलं पाहिजे. आणि हे सगळं जेव्हा मी वाचलेलं आहे, आजही वाचते आहे वेगवेगळी पुस्तकं, आणि जेव्हा या आजच्या जगाकडे पाहते आहे तर मला पुन्हा पुन्हा तेच जाणवतं की आज ह्या कोरोनाच्या संकटाने आपल्याला शिकवलं आहे की खूप गरज नाही आहे आपल्याला. खूप कमी गोष्टींमध्ये, खूप कमी साधनांमध्ये आपण सुखाने आयुष्य जगू शकतो. आयुष्य आनंदाने जगण्यासाठी खूप चंगळ लागत नाही, खूप हौस लागत नाही, खूप मौज नाही लागत, खूप चैन लागत नाही. आपण बालकांडाचा सगळाच आढावा घेतलेला आहे. आयुष्याची 12 वर्ष त्या मुलाला नवीन कपडेसुद्धा घालायला कधी मिळाले नाही, तरी देखील तो मुलगा वर्गामध्ये पहिला यायचा एक पुस्तक हातात नसताना. म्हणजे याच्यातूनच आपल्याला समजते की आयुष्यामध्ये खूप पाहिजे नाही आहे आपल्याला. थोडंसंच असलं तरी चालतं, पण त्याच्यामधून आपल्याला आयुष्याचं आकलन करता आलं पाहिजे आणि आयुष्य घडवता आलं पाहिजे. म्हणजे पुन्हा आता शेवट करताना मी कबीराचा आधार घेते आणि तुम्हाला म्हणते की कबीर काय म्हणतात की साई इतना दीजिए जा में कुटुंब समाय, साई इतना दीजिए जा में कुटुंब समाय, मैं भी भूका ना रहूं साधू न भूका जाय. मला वाटतं एवढं जरी आपल्याला कळलं तरी पुस्तकांनी खूप दिलं असं म्हणता येईल. माझ्या आयुष्यामध्ये लहानपणापासून आजपर्यंत सगळ्यात जास्त मला आनंद पुस्तकांनी दिलेला आहे. त्यांनी माझं व्यक्तिमत्व घडवलं आहे आणि मला असं वाटतं की ही माझ्याजवळची शिदोरी, त्या वाटेची ओळख मी तुम्हाला करून द्यावी. त्या वाटेवर तुम्ही चालावं आणि तुम्हीही आनंद मिळवावा इतकीच इच्छा आहे. आपण सगळ्यांनी हे सगळं ऐकलं याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि सकाळ मीडिया समूहाचे आभार मानते. धन्यवाद.